धन्यवाद. तर आजच्या ज्या कार्यक्रमामध्ये आज आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजचा जो कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे, गोविंद फाउंडेशन आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये पशुवैद्यकांचा पशुपालकाशी थेट संवाद या उपक्रमामध्ये येत असून आज जे आपल्याला वक्ते या ठिकाणी लाभलेले आहेत, मार्गदर्शन करणारे वक्ते लाभलेले आहेत, ते डॉक्टर पराग घोगळे सर, पशु आहार सल्लागार पुणे. तर त्यांच्या बाबत सांगायचं झालं तर डॉक्टर घोगळे सर यांनी बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचा पशु आहारामध्ये फार मोठा त्यांचं काम असून त्यांना डेअरी फीड फॉर्म्युलेशन मध्ये त्यांचं काम आहे, फार्म मॅनेजमेंट मध्ये काम आहे, वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग त्यांनी दिलेली आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यांनी त्यांचा अभ्यास करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचावी याचं पण नियोजन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं त्यांचं आणि गोविंद फाउंडेशन, गोविंद डेअरीचं रिलेशन अगदी सुरुवातीपासून आहे. ज्या ज्या टेक्नॉलॉजी नवीन येतील त्या डायरेक्ट पशुपालकांना कसे मिळतील, त्यांच्या प्रश्न आपण सोप्या भाषेमध्ये कशी उत्तर द्यायचं, तर हा त्यांचा हातखंडा असून मी डॉक्टर घोगळे सरांना विनंती करतो की थोडासा आपला परिचय करून द्यावा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि नंतर आपण प्रश्नोत्तराच्या तासाकडे जाऊया. धन्यवाद डॉक्टर गायकवाड साहेब. जसं सर म्हणाले की गोविंद फाउंडेशन किंवा गोविंद डेअरी यांच्याशी खूप जुना संबंध आहे. 2007-2008 सालापासून की जेव्हा सुरुवातीला नवीन नवीन प्रयोग सुरू झाले की यामध्ये जसं स्प्राउटचा असेल, हायड्रोपोनिक असेल, सायलेज असेल किंवा मुक्त संचार गोठा असेल, यामध्ये खूप चांगलं काम डॉक्टर गायकवाड सरांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करायचे असतील किंवा काय तर खूप चांगलं डिस्कशन त्यावेळेचे GM धुमाळ साहेब, डॉक्टर गायकवाड साहेब आणि आम्ही करत असायचो. आणि आता मला वाटतं एक 12-13 वर्ष खूप चांगलं एक नातं जोडलेलं आहे गोविंद डेअरीशी आणि हे आता गोविंद फाउंडेशन बरोबर. तर मी डॉक्टर पराग घोगळे, मी आता पशु आहार सल्लागार म्हणून काम करत आहे आणि गेली 17 वर्ष मी शासन आणि प्रायव्हेट किंवा म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये डेअरी फील्डचा किंवा डेअरी न्यूट्रिशन या फील्डचा जास्तीत जास्त अनुभव मी घेतला. माझं BBSc मुंबईला झालेलं आहे आणि MBSc मी गुजरातला केलं आहे ॲनिमल न्यूट्रिशनमध्ये. आणि त्यानंतर फक्त मी डेअरी न्यूट्रिशन या क्षेत्रामध्येच काम करतोय आणि आता पूर्ण वेळ मी ट्रेनिंग कंडक्ट करतो किंवा फार्म व्हिजिट्स आहेत, फीड मिलर्स आहेत, त्यांना मी गायडन्स करतो आणि अशा प्रकारे काम सुरू आहे. डॉक्टर गायकवाड सरांनी मला या आजच्या लाईव्ह कार्यक्रमासाठी विचारलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मला वाटतं आता आपण सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा जो आपला कार्यक्रम आहे तो आपण सुरुवात करूया. धन्यवाद डॉक्टर गायकवाड साहेब. नक्कीच डॉक्टर पराग सर, खरं तर तुमच्या हा फार आवडीचा विषय आहे, मला माहिती आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणलं का तुम्हाला चेन पडत नाहीये आणि शेतकऱ्यांना कसं आपण सोप्या भाषेमध्ये त्यांचं सोल्युशन देऊ. आजपर्यंत मला आठवतंय की तुम्ही अगदी बांधावर जाऊन बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. कुठल्याही विषयाची किंवा कुठल्याही वातावरण कशाची तमा न बाळगता आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, पलटण आणि फलटण या परिसरामध्ये तरी आम्ही त्याला साक्षीदार आहोत की बऱ्याच ठिकाणी आपण या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उकल करून दिलेली आहे आणि आज त्यांचा फायदा होतोय, त्यांना होत आहे. तर आता आपण आपल्या महत्वाच्या सेशनकडे वळू की प्रश्नोत्तर. हा जो थेट प्रश्नोत्तराचा कार्यक्रम जो आपण चालू केलेला आहे याच्यामध्ये बरेचसे प्रश्न येतात, त्याच्यावर चर्चा होते. आपण जे कार्यक्रम घेतो चर्चासत्र, त्यात बरेचसे एक विषय असतो आणि त्या एक विषयावर चर्चा होते. परंतु शेतकऱ्याला आज काय पाहिजे, त्याचे आजचे प्रश्न काय आहेत, ते ह्या कार्यक्रमामधून डायरेक्ट त्याची उत्तरं दिली जातात. आणि त्यामुळं मागचा जो पहिला कार्यक्रम झाला त्यावेळेस जवळ 50,000 लोकांपर्यंत पोहोचला. आजचा दुसरा कार्यक्रम झाला तो जवळजवळ 60,000 लोकांपर्यंत पोहोचलाय आणि फार चांगला प्रतिसाद मिळतोय या कार्यक्रमाला. प्रतिसाद मिळतोय आणि त्याचा त्यांना फायदा होतोय, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तर चला आपण जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे पहिला आपण पाहूया. तत्पूर्वी मला आपल्याला एक सूचना करायची आहे की आपल्याकडे जे काही प्रश्न असतील त्यासाठी गोविंद फाउंडेशननं श्री शुभम यांचा नंबर आपल्याला दिलेला आहे, 77-269-251 या फोन क्रमांकावर तुम्ही प्रश्न त्यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रश्न देऊ शकता. कधी पण तुम्ही त्यांच्यावर चर्चा करा, त्यांचे प्रश्न त्यांना द्या. हा त्यांचा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे, त्याच्यावर पण तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून तुम्हाला कधी काही प्रश्न आठवतील. बऱ्याच वेळेला काय होतं की अशा अडचणी वेळेच्या वेळी आठवत नाहीत, आपण रानात असतो, धार काढत असतो किंवा काय, त्यावेळेला काही प्रश्न आठवतात
अशा वेळेला आपण जर प्रश्न पाठवले तर ती आम्ही एकत्रित करून अशा कार्यक्रमामध्ये घेत जाऊ. तर आता पुढचा प्रश्न आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे की दूध उत्पादन करताना दूध उत्पादन खर्च कमी करणे हे प्रत्येकाचं काम आहे. आज पाहतो आपण की सगळ्यात जास्त खर्च हा पशु आहारावर होत असतो. त्यामुळं हा एक प्रश्न इथं आलाय की आपल्याला दूध उत्पादनासाठी जे घटक लागतात ते घटक देणं आपल्याला पशुखाद्यातून जास्त परवडेल की चाऱ्यामधून जास्त परवडेल, हा एक प्रश्न आलेला आहे इथं. पराग सर. हा, नमस्कार. बरोबर आहे. प्रश्न खूप चांगला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पशु आहार हा नेहमीच म्हणजे चाऱ्यापेक्षा किंवा कोरडा चारा किंवा हिरव्या चाऱ्यापेक्षा पशु आहार किंवा संतुलित पशु आहारामध्ये जे विविध घटक एकत्र केलेले असतात तसंच त्याच्यामुळे तो थोडासा महाग होतो. परंतु आपण जर आपल्याकडे जशी सुविधा असेल आणि आपण चाराच्या माध्यमातून जे हाय प्रोटीन किंवा जसं ल्युसन आहे, लसूण घास आहे, ह्या प्रकारचा चारा जर असेल तर ज्याच्यामध्ये 20 ते 21% प्रथिन आहे, तर ती प्रथिनं नक्कीच पशुखाद्यामध्ये समजा 20 ते 21% त्याच्यापेक्षा ही प्रथिनं नक्कीच आपल्याला स्वस्त पडणार आहे. त्यामुळे जितकं जसं आता फॉरेन कंट्रीजमध्ये पण हे असं होतं बाहेरच्या देशामध्ये की त्यांचा म्हणजे अल्फा असेल किंवा बरसीम असेल किंवा जसं आता पंजाबमध्ये रायग्रास आहे. रायग्रासमध्ये पण 16% प्रोटीन्स आहेत. तर ही प्रोटीन्स किंवा प्रथिनं जास्तीत जास्त हिरव्या चारातून जर मिळवता आली, कारण जसा चारा कोरडा होतो त्यातली प्रथिनं ती नष्ट पावतात. तर ते हिरवा चारा असताना किंवा त्याच्या जो कटिंगचा पिरियड आहे त्या कापणीच्या वेळेसच बरोबर तर जर आपल्याला तो चारा मिळाला, तर नक्कीच ती जी प्रथिनं गायींना, कारण ही जनावरं जी आहेत ती चारा पचवणारीच जनावरं आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळं ह्यांना जे काही न्यूट्रिशन मिळणार आहे ते त्या चाऱ्यातूनच जास्त ॲब्सॉर्ब होणारं किंवा शरीरासाठी पोषण असणारं मिळणार आहे. त्यामुळे जर आपल्याला शक्य झालं तर लसूण घास किंवा बरसीम किंवा असं हाय प्रोटीन जास्त प्रथिनवालं जर एखादं द्विदल चारा असेल, तो करून त्यापासून आपल्या जनावरांना जास्तीत जास्त प्रथिन आपण देऊ शकतो आणि त्यांची जी कॉस्ट आहे, ती नक्कीच पशुखाद्यापेक्षाही स्वस्त असणार आहे. धन्यवाद. डॉक्टर गायकवाड सर. सर लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा आहे हा का? हा, गाईला गव्हाचा जो किंवा मक्याचा भरडा द्यायचा आहे तो सुका द्यावा की ओला द्यावा? नाही, कधीही जो बरडा आहे त्याचा जे मेश साईज आहे किंवा त्याचा जो साईज आहे तो नेहमी 2 mm पर्यंत असायला पाहिजे. इको येतोय. डॉक्टर साहेब, इको येतोय. कोण माईक सुरू आहे, थोडं बंद करायचं. हा, तर जो भरडा आहे किंवा कुठलंही पशुखाद्य असेल तर जे तुम्हाला सुकं किंवा कोरडं दिलेलं कधीही चांगलं. ओला करून दिला तर म्हणजे मी त्यातलं जे फर्मेंटेशन आहे किंवा काय ते आपल्या गायीचा आपण म्हणतो की जेव्हा गाय ते खाणार आहे आणि ते पचन जे आहे ते तिच्या लाळेतून सुरुवात होणार आहे. पण जर तिला आपण ते ओलं करून किंवा असं एकदम भिजवून दिलं तर ते ती चावणार नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो पशुखाद्य किंवा कुठलाही जो भरडा आहे तो त्यांना सुक्या किंवा कोरड्या स्वरूपात द्यायचा आहे, जेणेकरून तिला पचायला मदत होणार. हा हा, तर चांगलं उत्तर दिलं. यानंतर पुढचा प्रश्न आहे की घरच्या घरी पशुखाद्य तयार करताना त्यावर कोणते, पहिले म्हणजे तयार करावं का किंवा त्यासाठी कोणते घटक असावेत? अजित बोबडे विचारतात बीबी गावातून प्रश्न. हो, हो. नाही, आता कसं आहे की दूध उत्पादनावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पहिलं कसं होतं की म्हणजे एक 20-30 वर्षापूर्वी की गायी फक्त रानामध्ये चरून यायच्या आणि चारा खाऊन दूध उत्पादन द्यायच्या. म्हणजे ह्याचं तुम्ही म्हणजे उत्पादनाचं नीट लक्ष देऊन ऐकायचं की त्याची गरज कशी वाढत जाते जनावरांची, की त्यावेळी फक्त चारा खाऊन जनावरं दूध देत होती. त्यानंतर असं आलं की मग आपण क्रॉस ब्रीडिंग सुरू केलं. नवीन चांगली जनावरं, चांगल्या कालवडी आपल्याकडे यायला लागल्या आणि जसं दूध वाढत गेलं मग तेव्हा फक्त एक काही जे पशुखाद्यामध्ये खूप कमी घटक टाकूनच किंवा सरकी पेंड किंवा असं भरडा वगैरे टाकूनच ते होत होतं, कारण तेव्हा दूध उत्पादन कमी होतं. घरच्या घरी जेव्हा आपण पशुखाद्य तयार करतो तेव्हा सुरुवातीला असं होतं की कमी दुधाच्या गायींना ते चालून जायचं, कारण त्यातले काही घटक होते. समजा आता सरकी पेंड असेल किंवा भुसा असेल किंवा मका भरडा असेल, तर ते दूध उत्पादक आपापल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या एक नॉलेज प्रमाणे ते एकत्र करून देत असत. परंतु जसं दूध उत्पादन वाढत चाललेलं आहे
तर तसं त्यांचं म्हणजे आपल्याला ती खाद्य तेवढंच खाणार आहे. गाय ज्या समजा 7 किलो, 8 किलो किंवा जास्त दुधाच्या गाय समजा 9 किलो पशुखाद्य खात असतील, तर ते खाद्य तेवढंच खाणार आहे. परंतु त्याच्यामधले जे घटक आहेत, न्यूट्रिशन आहे किंवा त्याचा टीडीएन व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला, म्हणजे एकूण पचनीय पदार्थ. एकूण पचनीय पदार्थ किती आहेत? मग पहिल्यांदा समजा 50-60 असते. चाऱ्याच्या जी पचन क्षमता आहे ती 50% आहे. म्हणजे चारा 50% पचतो आणि 50% शेणावटे बाहेर पडतो. किंवा आपण मका घेतला तर मका 84% पचतो. सोयाबीन पण 80% पचतं आणि बाकी 20%च फक्त शेणावटे बाहेर पडतात. हे असे चांगले न्यूट्रिशन व्हॅल्यू असणारे किंवा चांगले एकूण पचनीय पदार्थ असणारे, चांगले टीडीएन व्हॅल्यू असणारे घटक जर आपण त्या पशुखाद्यामध्ये आपण दिले आणि जनरली असं होतं की शेतकऱ्यांना म्हणजे एक सामान्य शेतकऱ्यांना किंवा आपल्याला ते इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा स्वस्त हे आपण घेऊ शकत नाही. म्हणून शक्यतो आपण मग तयार पशुखाद्याकडे वळतो. कारण आता जास्त दुधाच्या गायींसाठी जे प्रिसाइज न्यूट्रिशन आलेलं आहे, की जास्त टीडीएन त्याच्यामध्ये बायपास फॅट, प्रीमिक्स किंवा बाकीच्या गोष्टी एकत्र करून त्याचं एक डेन्स न्यूट्रिशन स्वरूपामध्ये एक आपण जर दिला ते खाद्य स्वरूपात दिलं तर त्याच्या पोटामध्ये ऍसिडिटी होणार नाही. शक्यतो असं होतं, की आपण जेव्हा मका किंवा गहू देतो किंवा ह्याच्या भरडा स्वरूपात देतो, त्यावेळी पोटामध्ये ऍसिडिटी जनरेट होते. कारण त्यांच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. पण हे कंट्रोल करायला त्याला सोबत काही घटक आहेत, सप्लिमेंट्स आहेत, ते देऊन आपण त्या पोटाचा पीएच कंट्रोल करतो. हे शेतकऱ्याला त्या लेव्हलला करायला जर शक्य होणार नसेल, तर आपण शक्यतो तयार पशुखाद्याकडे वळावं आणि गाईचं दूध आपल्या फार कमी असेल, म्हणजे 10 लिटरच्या आतमध्ये आहे किंवा एकदमच त्याचं म्हणजे आपण म्हणतो की तिचं दूध उत्पादन क्षमताच कमी असेल, तर आपण तिला मात्र घरच्या घरी पशुखाद्य देऊ शकतो. परंतु शक्यतो चांगलं दूध असेल आणि आपल्याला गाय चांगली टिकवायची असेल, ती लवकर गाभण करायची असेल, तर आपण नक्कीच मात्र तयार चांगल्या पशुखाद्याकडे वळलं पाहिजे. नक्कीच डॉक्टर साहेब फार महत्वाचं उत्तर दिलेलं आहे. तर आता त्याला लागूनच एक पुढचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण या पशुखाद्याबरोबर इतर उपपदार्थ वापरतात. पांडुरंग वाघमोडे, तिरवंडी, माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी प्रश्न विचारला आहे, की गायीच्या पशुखाद्याबरोबर सरकी पेंड किती द्यावी? हा प्रश्न आहे. हो, आता म्हणजे सरकीचं उत्पादन किंवा कापसाचं उत्पादन होत असल्यामुळे आपल्याकडे सरकीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यानुसार सरकी म्हणजे एक्सपेलर पण खूप आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने येणारा मग सरकी पेंट म्हणजे खूप अनेक वर्षापासून मागच्या 15-20 वर्षापासून आणि सरकीचा जो टेस्ट आहे, सरकीचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचा अरोमा आहे, त्याचा जो वास आहे, सुगंध आहे, तो जनावरांना आवडतो. म्हणजे तुम्ही सरकी कुठल्याही प्रकारात दिली, म्हणजे सरकीचं बी जरी दिलं तरी ते आवडीने खातात. त्यामुळं त्यातनं ऑइल पण चांगलं मिळतं आणि त्यातून तो एक दोन्ही प्रकारचा एक कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळे तो एक म्हणजे आवडीचं खाद्य आहेच ते जनावरांचं. पण त्याच्यामध्ये फक्त एकच हे आहे की फायबर, की जो फायबर आहे तो सुरुवातीला आम्ही जेव्हा अनालिसिस करायचो तेव्हा सर्की पेंटमध्ये फायबर साधारण 15 ते 16% यायचा किंवा 18% यायचा. आता ते फायबरचं प्रमाण फार पोहोचलेलं आहे 27 ते 28% फायबर आणि जो प्रोटीनचं प्रमाण पहिलं 20 ते 22% यायचं ते प्रमाण आता कमी होऊन 15 ते 16% झालेलं आहे. तर हे कशामुळे काय झालं किंवा हे प्रश्न वेगळा. परंतु सरकी पेंट वापरताना लक्षात घ्यायचं की जर जनावरांचं दूध कमी असेल किंवा मध्यम किंवा लो मिल्क येल्ड असेल तर ते त्यांना चालू शकलं कारण त्यात फायबर पण आहे. तर फायबर आपल्या चाऱ्यामध्ये पण मिळतं. समजा सरकीचा रेट आज ₹25 आहे किंवा ₹20 आहे किलो किंवा पोतं आपल्याला समजा ₹1000 ला 1200 मिळत असेल, तर एवढा 25 आणि ₹26 चारा आपल्याला घालायची गरज नाहीये. त्यात 25% जो चारा आहे, तो न घालता चारा म्हणजे फायबरचं प्रमाण जे आपल्याला कमी असेल 7 ते 8% एखाद्या खाद्यामध्ये असेल, तर ते कधीही चांगलं. त्याच्यामुळे फायबरचं प्रमाण जर कमी असेल, तर हा आपल्याला सरकी पेंट हे परवडू शकेल. त्याच्यामुळे तशा प्रकारचा जर क्वालिटी मिळाली, तर नक्कीच वापरायला हरकत नाही. कारण त्याच्यामध्ये कुठलाही क्वालिटीला कंट्रोल नाहीये, ब्रँडिंग नाहीये किंवा त्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे, किती ऑइल आहे, याच्याबद्दल कुठलीच गॅरंटी नाही. त्याच्यामुळं जर तुमच्या गायीचं दूध कमी असेल आणि तुम्हाला त्याचं जास्त कमर्शियल व्हॅल्यू करायची नसेल, तर त्याच्यात सरकी पेंट वापरू शकतो. परंतु त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे शक्यतो ते तुम्हाला ते पर प्रोटीन व्हॅल्यू म्हणजे समजा आपण म्हटलं की सोयाबीन DOC किंवा सोयाबीनमध्ये 44% प्रोटीन आहे आणि त्याची किंमत समजा ₹35 आहे. तर ते प्रोटीन आपल्याला 1% प्रोटीन आपल्याला पडलं 70 पैशामध्ये किंवा 75 पैशामध्ये. परंतु सर्की पेंटमध्ये आपण म्हटलं की प्रोटीन आहे 16% किंवा 18% आणि त्याची किंमत आहे ₹22 किलो. तर ते प्रोटीन आपल्याला ₹1.25 प्रति एका प्रोटीनची किंमत झाली.
त्याच्यामुळे तसं म्हणायला गेलं तर ते आपल्याला प्रोटीन महाग पडतं. त्यामुळे कॉस्टिंग आपली वाढते. त्याच्यामुळे हा विचार करून खर्च कमी करायचा उद्देश असेल तर पर प्रोटीन व्हॅल्यू किंवा एका प्रोटीनसाठी आपण किती खर्च करतो ह्याचा आपण कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे त्याचा वापर आपल्या पोषक करायला हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद पराग सर. महत्वाचं उत्तर दिलं. बऱ्याच पशुपालकांकडे काय असतं की असे विषय कायम आम्हाला पण विचारत असतात आणि हे कितपत योग्य आहे याबद्दल पण आपण अगदी योग्य माहिती सांगितली. पुढचा तितकाच महत्वाचा एक प्रश्न आहे की गाईच्या आहारामध्ये मिठाचा वापर करणे योग्य आहे की अयोग्य आहे? हा डॉक्टर साहेब, जर तयार पशुखाद्य असेल तर त्यांना विचारून घ्यायचं आहे, कारण तयार पशुखाद्यामध्ये साधारण 1 ते 2% मिठाचा वापर ऑलरेडी केलेला असतो. त्याच्यामुळे जास्त मीठ झालं असेल तर मग गाईला डायरिया लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर आपल्या तयार पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर केलेला असेल तर वरून आपल्याला ऍडिशनल वरून एक्स्ट्रा मीठ द्यायची गरज नाहीये. परंतु जर नसेल तर मात्र आपण तिला एकूण पशुआहाराच्या 1% म्हणजे समजा आपण 5 किलो खाद्य देणार असू तर 50 ग्रॅम आणि जर 6 किलो तर 60 ग्रॅम किंवा पशुआहाराच्या 1% इतका मिठाचा वापर आपल्या आहारामध्ये पशुआहारामध्ये करायला हरकत नाही. धन्यवाद. म्हणजे मिठाचा वापर करणं योग्य. योग्य प्रमाणात हा. वापर जर केला हो तो हो नक्कीच तो फायदेशीर असणार आहे. हो 1% म्हणजे एक आपल्या 1% 1% ऑफ कॉन्सन्ट्रेट म्हणजे जे पशुखाद्य आहे त्याच्या 1% मिठाचा वापर एवढा असायला पाहिजे. नक्कीच. तर आता पुढचा प्रश्न आहे रोहित अभंग विडणीवरून यांनी विचारलाय पुढचा प्रश्न. फार म्हणजे जनरल प्रश्न आहे हा आणि बऱ्याच लोक म्हणजे उत्पादकांना हा प्रश्न पडतो कायम. तर संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? हो. हम्म. जनरली टेक्निकल टर्म्स असतात बऱ्यापैकी की त्या बऱ्याचशा पशुखाद्यांच्या डोक्यावरून जातात. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की हो. जार्गन्स असतात ते की एक जनरल टर्म असते किंवा नेमकं आपण म्हणतो की संतुलित आहार म्हणजे काय. तर रोहित सरांना मला सांगायचंय की संतुलित आहार म्हणजे असा की जे काही एक गाय आहे समजा की जिचं वजन एक 500 किलो आहे किंवा एडल्ट गाय आहे आणि तिचं दूध एक 15 ते 20 लिटर आहे. तर अशा वेळी त्या गाईला दिवसाला किती रिक्वायरमेंट आहे, त्या गाईला तिच्या शरीरासाठी काय काय लागणार आहे, तिच्या दुधावाटे जे घटक बाहेर चाललेले आहेत ते तोंडावाटे आपण तिला परत देणार आहोत का किंवा किती प्रमाणात देतोय. ह्यावरती हे जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे शरीराची गरज प्लस दुधाची गरज असं दोन्हीही जे तिला तोंडावाटे परत मिळवून देईल असा जो आहार आहे त्याला संतुलित आहार म्हणतात. आता ह्याच्यामध्ये कुठले घटक येणार आहे, तर गाईला काय काय गरज आहे, तर गाईला जी गाय घाते पर डे दिवसाला त्याच्यामुळे तिला प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट म्हणजे ऑइल, तेल, त्यानंतर तिला फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि त्याच्यानंतर तिला व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पाणी या सगळ्याचा त्याच्यामध्ये आवश्यकता असते. आता हे बॅलन्स कसं करायचं, तर विविध प्रकारचे जे कच्चा माल आहे, रॉ मटेरियल्स आहेत, तर त्यामधून तिला जे समजा दिवसाला तिला 2000 ते 2500 ग्रॅम प्रथिनं लागली, तिला 500 ते 600 ग्रॅम ऑइल लागलं, त्याच्यानंतर स्टार्च लागलं म्हणजे कार्बोहायड्रेट लागले तिला किंवा तिला फायबर. आता तिला कोटा साफ करायचं, ही जनावरं चारा पचवणारी आहे, त्याच्यामुळे तिला फायबर चांगल्या क्वालिटीचं देणं, जसं कडवा कुट्टीचं आहे फायबर, चांगल्या क्वालिटीचं फायबर आहे, हे देणं कधीही चांगलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून बॅलन्स क्वांटिटीमध्ये तिला जेव्हा देतो, समजा आता दुधावाटे कॅल्शियम किती बाहेर जाते, शरीराला किती लागते, अशी काही 14 मिनरल्स आहेत. त्याच्यानंतर 3 ते 4 व्हिटॅमिन जी फॅटमध्ये सोल्युबल आहेत आणि बाकीची बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन ही पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. तर ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी सेलेनियम असेल, क्रोमियम असेल, याच्या बारीक-सारीक गोष्टी तिला तिच्या तोंडावाटे परत देणं आणि जेणेकरून तिच्या बॉडीमध्ये ते ऍब्सॉर्ब होत, नसं देणं असं नाहीये. म्हणजे समजा आपण एखादी गोष्ट दिली आणि तिच्या शरीरामध्ये ती पचलीच नाही, तर उपयोग नाही. एकूण पचनीय पदार्थ 75 ते 76% वरती असलेलं पशुखाद्य जे आपण तिला दिलं आणि ते संतुलित आहार म्हणजे पशुखाद्य, त्याच्यानंतर हिरवा चारा आणि कोरडा चारा या तिघांचं कॉम्बिनेशन किंवा आपल्याकडे सायलेज असेल तर सायलेज आणि सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण जे तिला एक आहार देऊ की जेणेकरून तिच्या पर डे तिच्या बॉडीची रिक्वायरमेंट पूर्ण होईलच, प्लस प्रोडक्शन तिचं दूध उत्पादनही वाढेल. यासाठी आपण जो आहार देऊ त्याला आपण संतुलित पशु आहार असं म्हणू शकतो. धन्यवाद. आता ह्याला जोडूनच एक दुसरा प्रश्न आहे की गाईला जो आपण आहार देतो आणि हा प्रश्न वारंवार विचारला जातो की गाईला जो आपण आहार देतो, खाद्य देतो, चारा देतो. अजित अभंग विडणीवरून यांनी परत हाच प्रश्न विचारलाय की तो किती वेळा द्यावा, दिवसातून किती वेळा द्यावा, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा टेक्निकल पद्धतीने आपण सांगितलं तर तो किती वेळा दिला पाहिजे? हो. अजित अभंग साहेबांना मला विचारायचं आहे की मला सांगायचं आहे की ह्या आधी लक्षात घ्या की
गायीमध्ये किंवा खाद्यचारा आपण ज्या देतो तेव्हा त्याचं पुढे काय होतं? खाद्यचारा आपण तिला दिला किंवा तिच्यासमोर ठेवला, तर त्याचं पुढे काय होतं? कारण आपण जेव्हा तिला हे खाद्य किंवा चारा देतो, किंवा ती गाय स्वतः पचवणार नाहीये. मागच्याही काही सेशन्समध्ये किंवा Facebook लाईव्हमध्ये ही गोष्ट सांगितली होती मी, की पशुखाद्य किंवा चारा ही गाय स्वतः पचवत नाही. तर तिच्या पोटातले जे कोट्यावधी बॅक्टेरिया, प्रोटोझोआ आणि फंगाय हे जे आतला जो मायक्रो आतले जे बॅक्टेरिया आहेत किंवा जीवाणू आहेत, हे त्या गायीला हे जेवण पचवून देणार आहे. आता ह्यांची जी ॲक्टिव्हिटी असते किंवा ह्यांना जे सवय असते, ती अशी असते की जर आपण तिला दोनदा पशुखाद्य किंवा चारा देणार असू, तर ती डिव्हायडेड डोसमध्ये म्हणजे सकाळी निम्म आणि संध्याकाळी निम्म अशा प्रकारात ते दिवसातून एक 12 तासाच्या अंतराने 24 तासामध्ये मग सकाळी 7 ला असेल तर संध्याकाळी 7 ला, सकाळी 6 ला असेल संध्याकाळी 6 ला असं 12 तासाच्या पिरियडने जर विभागून दिलं, तर नक्कीच तिला ते तिच्यासाठी चांगलं आहे. आणि त्यामुळं तिला खाद्य आणि चारा 2 वेळेस विभागून इक्वल वेळेला म्हणजे समजा 7 वाजता असेल तर 7 वाजता संध्याकाळी द्यायचे. आणि याचं पुढे काय होणार आहे? तर त्यावेळीसच जेव्हा आपण तिला एक सवय लावली आहे लहानपणापासून किंवा ती वासरू असताना किंवा गाय झाल्यानंतर, की त्या वेळेलाच आपण तिला ते खाद्य देऊ, तर त्या पोटातले जे बॅक्टेरिया आहेत, तर त्यावेळी ते तयार असतात, की आता ह्या सगळ्या खाद्याचं आपल्याला विघटन करायचं. मग त्यामध्ये फायबर पचवणारे बॅक्टेरिया वेगळे असतात, प्रोटीन पचवणारे वेगळे असतात, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट पचवणारे वेगळे असतात, मिथेन तयार करणारे वेगळे असतात, कार्बन डायऑक्साईड तयार करणारे वेगळे असतात. आणि आतमध्ये ऑक्सिजन नसतो, ऑक्सिजन विरहित वातावरण असतं. आणि ह्याच्यामुळं ह्या आपल्या पशुखाद्यामधले किंवा चाऱ्यामधले जे काही घटक आहेत, हे आपण त्यांना त्या वेळेसच दिल्यानंतर तिथे आतमध्ये त्यांचं सैन्य तयार असतं, की आता हे आपल्याला खाद्य ह्या वेळेला पचवायचंय. त्यामुळे शक्यतो तुम्ही हे पशुखाद्य किंवा चारा 2 वेळेस आणि एक इक्वल क्वांटिटीमध्ये समान भागामध्ये विभागून द्या, जेणेकरून तिला ते खाद्य आणि चारा पचवणं हे सोपं जाणार. त्याला अनुसरूनच आता एक पुढचा प्रश्न आलेला आहे डॉक्टर साहेब. हो सर. गणेश सलगर विचारतात, माढा सोलापूर मधून विचारतात, की गायी आजारी पडल्यावर बराचसा ताण येतो गायीवर आणि दूध उत्पादन कमी होतं. मग तिला परत पुन्हा त्या ताकदीनं दूध देण्यासाठी हा कुठल्या प्रकारचा आहार दिला पाहिजे, म्हणजे ती पूर्व दुधावर चांगली येईल? बरं. सर हा प्रश्न मला वाटतं ह्यात नाहीये. मला एकजल आणि द्विदलचा प्रश्न नाहीये, आहे. त्यात नाहीये. इकडे फेसबुकवर आलाय म्हणून मी तो हां, विचारला. हां. मला परत सांगा मला प्रश्न डॉक्टर साहेब प्लीज. हा प्रश्न असा आहे की गायी आजारी पडल्यानंतर अच्छा. बराचसा विकनेस येतो हं, हं, आणि हं. आजारातून बरी झाली तरी दुधावरती जरा उशिराने येते. तिला हं. दूध तेवढं समजा 20 लिटरची गाय असेल तर ती 15 लिटर 12 लिटरवर येते आणि तिला पुन्हा 20 लिटरवर जाण्यासाठी बरेच दिवस लागतात. हं. तर हा जो कालावधी आहे हा कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचा असा आहार दिला पाहिजे, एनर्जी किंवा प्रोटीन असं काय दिलं पाहिजे जेणेकरून ती येस. पूर्वपदावर लवकरात लवकर येईल? हां, येस. आता लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, की जेव्हा गाय आजारी पडते, तेव्हा तिचा म्हणजे ऊर्जेची कमतरता होते. म्हणजे ती आपण जरी आजारी पडलो किंवा आपण आजारात पडलो, तर आपल्याला एक अशक्तपणा आलेला असतो. तर तसा अशक्तपणा म्हणजे आपल्याला ताप जरी आला असेल किंवा आपण आजारी पडल्यानंतर इन्फेक्शन असेल, आपण अँटिबायोटिक घेऊन किंवा गायीला पण डॉक्टर्स अँटिबायोटिक देऊन तिला क्युअर करतात. त्यानंतर तिला लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी तिला आपण ऊर्जा जास्त दिली पाहिजे. आता ऊर्जा म्हणजे काय? तर समजा आपल्याकडे बायपास फॅट असेल, तर त्या स्वरूपामध्ये आणि तिला आपण ऊर्जा देऊ शकतो, की जेणेकरून तिला लवकर दुधामध्ये आणता येईल, जेणेकरून हे फॅटमुळे तिला एनर्जी मिळेल. जसं आता हे थंडीच्या काळामध्ये तिला बायपास फॅटचं लवकर रिझल्ट येईल. त्यामध्ये दुसरं असं आहे, की तिच्या पोटामध्ये, गाईच्या पोटामध्ये जेव्हा पचन होतं, तेव्हा 3 प्रकारचे व्होलाटाईल फॅटी ॲसिड तयार होतात. ते 3 प्रकारचे आम्ल तयार होतात एक ढोबळमानाने. त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे प्रोपियोनिक ॲसिड, दुसरा आहे ॲसिटिक ॲसिड आणि तिसरा आहे ब्युटारिक ॲसिड. त्यातलं जे प्रोपियोनिक ॲसिड आहे, त्याने जास्त करून दूध वाढतं आणि प्रोटीन्स दुधामधले वाढतात. तर हे प्रोपियोनिक ॲसिड जर आपण तिच्या आहारातून दिलं, जसं कॅल्शियम प्रोपियोनेट आहे किंवा असे जे घटक आहेत, की जे तिला लगेच म्हणजे त्याचं कन्व्हर्जन लगेच आपल्या दुधामध्ये होईल आणि तिला एनर्जी पण मिळेल. म्हणजे असं नाही की तिची तब्येत पण वाढली पाहिजे. तिचे जर बरगड्या दिसत असतील किंवा कमरेची हाडं वरती आली असतील, तर तो पण जो अशक्तपणा आला असेल आजारपणामुळे तो लवकरात लवकर भरला पाहिजे. जेणेकरून होणार आहे की जेव्हा तिला आपण गाभण करणार आहोत, म्हणजे तिला आपण कृत्रिम रेतन करून किंवा सिमेंट आपण तिला भरवणार आहोत, तर त्यावेळेस मात्र तिच्या अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. तिची निगेटिव्ह एनर्जीकडून तिचा जो प्रवास आहे तो लगेच पॉझिटिव्ह एनर्जीकडे व्हायला पाहिजे. आणि म्हणून तिला अतिरिक्त स्वरूपात मला असं वाटतं की बायपास फॅट आणि कॅल्शियम प्रोपियोनेट दिलं, तर नक्कीच तिला त्या आजारातनं बाहेर पडून लवकर दुधावरती यायला मदत होणार.
नक्कीच डॉक्टर साहेब. आता हा मला वाटतं जो तिसरा प्रश्न आहे, एकदल द्विदल चारा दिला तर पशुखाद्य, याच्या श्री प्रकाश अभंग विडणी यांनी विचारला. याच्यावर आपण उत्तर दिलेलंच आहे. त्यामुळे रिपीट होतोय हा प्रश्न. तर हो पुढचा हो प्रश्न घेऊ आपण. फॅट, एसएनएफ किंवा दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की वाळलेला चारा वापरा. दादा पवार राजाळेहून विचारतात, ही आपले ऑर्गॅनिक फार्मर आहेत. तर त्यांना हा प्रश्न पडलाय की वाळलेला चारा सोडून गाईचं फॅट, एसएनएफ वाढवण्यासाठी काय करता येईल का? हो, नक्कीच करता येईल. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं, की आपण हे तिला वाढायला चारा असेल किंवा खाद्य असेल, हे दिल्यानंतर त्याचं पुढे काय होतं? तर त्याचं पुढे असं होतं, की त्याला जे बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ आणि हे जे त्याला जे डायजेस्ट करतात किंवा पचवतात, ह्या पचवताना जेव्हा हे मी म्हटलं, की 3 पोटामध्ये 3 व्होलाटाइल फॅटी ॲसिड तयार होतात. 3 व्होलाटाइल आम्ल तयार होतात. तर त्याच्यामध्ये प्रोपियोनिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि ब्युटारिक ॲसिड. ह्यातलं मी म्हटलं, की मग जे प्रोपियोनिक ॲसिडमुळे दूध वाढतं, तसं ॲसिटिक ॲसिडमुळे त्याचं कन्व्हर्जन फॅटमध्ये होतं. जेवढं आपल्या गाईच्या पोटामध्ये ॲसिटिक ॲसिड तयार होईल, ॲसिटिक आम्ल तयार होईल, तेवढं त्या गाईचं फॅट वाढायला आणि एसएनएफ वाढायला मदत होणार आहे. आता एसएनएफ मध्ये काय आहे? सॉलिड नॉट फॅट. सॉलिड नॉट फॅट मध्ये कुठले घटक आहेत? तर याच्यामध्ये घटक आहेत ते म्हणजे नंबर 1 म्हणजे प्रोटीन, दुसरं म्हणजे लॅक्टोज. आता केसिन म्हणतो आपण त्याला. दुधातलं प्रोटीन म्हणजे केसिन. त्यानंतर लॅक्टोज. दुधातलं जे ग्लुकोज आहे त्याला आपण लॅक्टोज म्हणतो. आणि तिसरं म्हणजे मिनरल्स. म्हणजे दुधामध्ये, गाईच्या दुधामध्ये जे 87% किंवा 87% पाणी असतं. त्यानंतर तिच्या दुधामध्ये 3 ते 4% आपण फॅट असतं. आणि त्यानंतर बाकीचं जे 8-8.5% जे आहे ते एसएनएफ आहे किंवा सॉलिड नॉट फॅट आहे. तर ह्या सॉलिड नॉट फॅटमध्ये जे घटक आहेत, त्या घटकांमध्ये आपण म्हणू शकतो की प्रोटीन म्हणजे केसिन, लॅक्टोज आणि मिनरल्स. हे 3 घटक असल्यामुळे आपण जेवढं त्यांचं पचन चांगलं करू आणि हे पचन म्हणजे ह्यातले जे घटक कुठून येणार आहेत, तर हे आपल्या खाद्य आणि चारा हे पचवूनच हे घटक जे आहेत ते त्या गायीला मिळणार आहे. म्हणून त्या गायीचं रुमिनल पीएच म्हणजे त्या गायीचं पोटातलं वातावरण इतकं त्या गायीच्या पोटामध्ये पीएच जो जो आहे, सामू जो आहे, तो 5.8 ते 6.8 याच्यामध्ये असला पाहिजे. आणि जेवढा हा मेंटेन असेल, म्हणजे गायीला ॲसिडिटी होणार नसेल, जर असा ॲडिशनल आपण त्याच्यामध्ये भरडा वगैरे घातला किंवा असा एखादा स्टार्चवाला आयटम दिला, स्टार्चवाला एखादा घटक टाकला, तर त्याच्यामुळे मात्र जास्त प्रमाणामध्ये ॲसिड तयार होऊन पोटाची आम्लता वाढते आणि त्यामुळे आतले बॅक्टेरिया जे आहेत ते मरायला सुरुवात होते. हे होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला इमिजिएट किंवा असं एक असे काही घटक त्यांना दिले पाहिजेत, की जेणेकरून फॅट आणि एसएनएफ वाढवायला मदत होणार आहे. जसं आता आपण ईस्ट कल्चर घालतो किंवा काही लोकं सोडियम बायकार्बोनेट घालतात, की बफरिंग करायला पाहिजे, की जे थोडा वेळ काय होतं, की ह्या 1-2 तासानंतर ती परत गाय खाली बसून रवंथ करायला लागणार आहे. तेव्हा ती लाळ पोटामध्ये येणार आहे. साधारण 150 ते 200 लिटर लाळ रोज गायीच्या पोटात जाते, जी गाय सिक्रेट करते. तर ती जेव्हा त्याच्या लाळेमध्ये काय असतं, तर असतात कार्बोनेट्स. तर ते कार्बोनेट्स जेवढे जातील पोटामध्ये, तेवढं त्या गायीचं रुमेनचा जो पीएच आहे किंवा गायीच्या कोठीपोटातलं जे वातावरण ते चांगलं होणार. परंतु हे पशुखाद्य दिल्यानंतर किंवा सकाळचं खाद्य, संध्याकाळचं खाद्य दिल्यानंतर जो त्वरित तिला तो ॲसिडिटी होते पोटामध्ये, ती कंट्रोल करायची असेल आणि त्याचं पचन चांगलं, रुमिनल पीएच चांगला ठेवून पचन चांगलं करायचं असेल, तर आपण आणि हे प्रोपियोनिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण दूध आणि फॅट आणि एसएनएफसाठी जर वाढवायचं असेल, तर त्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी आपण रुमेन बफर किंवा ईस्ट कल्चर त्याच्यात आपण टाकू शकतो खाद्यामध्ये, की मला वाटतं काही पशुखाद्य कंपन्या ज्या आहेत, त्या तयार पशुखाद्य करताना किंवा प्रेमिक स्वरूपामध्ये हे घटक त्याच्यात टाकतात. ते जेणेकरून की गाईचा पोटाचा पीएच चांगला राहून फॅट आणि एसएनएफ वाढवायला मदत होते अपार्ट फ्रॉम कोरडा चारा. म्हणजे कोरड्या चाऱ्याशिवाय दुसरं आपण असं म्हणू की डिवर्मिंग, की जर गाईचं आता हा तर कॉमन झालं. काही वर्षांपूर्वी तर म्हणजे जंताचं औषध द्यायला पाहिजे हे पशुपालकांना सांगावं लागायचं, की आता तर स्वतःहून दर 3 महिन्याला वेगवेगळं औषध देऊन पशुपालक डिवर्मिंग करतात किंवा जंताचं औषध देतात. तर त्याने ते नक्कीच करावं. आणि तिसरं म्हणजे की जास्तीत जास्त लाळ पोटात जाण्यासाठी रवंथ करणं आवश्यक आहे. तर आपल्या सकाळ संध्याकाळचं खाद्य खाऊन झाल्यानंतर गाईला एक निवांत बैठक तिथे उपलब्ध करून द्यायची आहे. तर गोठ्यामध्ये चिखल असेल किंवा काहीतरी त्या गाय उभ्या राहूनच रवंथ करायचा प्रयत्न करतात. तर तसं ठीक आहे, तिने तोंड हलवलं पाहिजे. जितकी जास्त ती रवंथ करेल, तोंड हलवेल, तेवढं ते आपण तिचं खाद्य तिला पचणार आहे. तर हे 3 गोष्टी म्हणजे आपल्या खाद्यामध्ये काही सप्लिमेंट्स अशा, की जसे बफर, लायविश कल्चर आणि काही गोष्टी की ज्या रुमेन पीएच मेंटेन करतील. दुसरं म्हणजे जंताचं औषध दिलं पाहिजे, की जेणेकरून जे आपल्या दूध आणि फॅट आणि एसएनएफ वाढायला मदत होईल. आणि तिसरं आपण जसं म्हटलं, की तिने मॅक्सिमम तिची लाळ तयार झाली जर आपल्या मॅनेजमेंटमध्ये किंवा आपण रोजच्या
150 ते 200 लिटर लाळ तिच्या पोटात गेली तर पोटातलं वातावरण हे चांगलं राहून तिच्या डायजेशनला म्हणजे पचनाला मदत होणार आहे आणि फॅट आणि SNF हे वाढणार. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर साहेब, याच्यातून तुम्ही अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहे. कारण माझ्याकडे बरेच प्रश्न असे आले आहेत की फॅट SNF कसे वाढवावे, हो सर. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना मला वाटतं याच्यामधून चांगलं उत्तर दिलेलं आहे. तर मला वाटतं रिपीट न करता परत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. माझ्याकडे 2 एकसारखे प्रश्न आलेले आहेत. एक पहिला प्रश्न आहे, मेथी घासाचा जास्त वापर झाल्यास गायींची काही समस्या निर्माण होते का? हा प्रश्न विचारलाय मुंजवडीचे विजय पवार साहेब आहेत, त्यांनी विचारलाय. त्याला लागूनच दुसरा एक प्रश्न विचारलाय धनंजय पवार श्रीरामपूरवरून विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की खाद्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असेल तर रिपीट ब्रीडिंगचे प्रॉब्लेम होऊ शकतात काय? जे दोन्ही सेम प्रश्न आहेत, थोडंसं म्हणजे हो. असं मला वाटतं. तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? हो, नक्कीच. आता मेथी घासमध्ये हे लेग्युम आहे. म्हणजे द्विदल प्रकारामध्ये जे आपण लेग्युम म्हणतो याच्यामध्ये प्रथिनं जवळपास 21% आहे. आणि पशुखाद्य सोबतच आपण ह्याचाही वापर करतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जास्त प्रथिने पोटात गेल्यानंतर एक ऍसिडिटी होणे हे एक कॉमन आपण प्रॉब्लेम बघतो, की त्याच्यामध्ये शेण पातळ होणे किंवा जनावरं काही वेळा बुळकाणतात. म्हणजे ते डायरिया नसतो. म्हणजे डायरिया आणि अपचन ह्याचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, की जेव्हा अपचन होतं, की जास्त हे केल्यानंतर गाय तिच्या पोटातलं जे सगळं आहे तो चारा किंवा खाद्य सगळं बाहेर लवकर बाहेर टाकायचा प्रयत्न करते. त्याला आपण म्हणतो की तिचं अपचन झालेलं आहे. आणि डायरिया म्हणजे एखादं इन्फेक्शन असेल किंवा गाय आजारी पडली त्याच्यानंतर जो होतो तो डायरिया, तिला ट्रीटमेंट करून आपण बरं करू शकतो. पण जे अपचन असेल आणि त्यामुळे जर गाय बुळकाणत असेल किंवा तिला पातळ शेण येत असेल तर आपण नक्कीच फक्त केवळ मॅनेजमेंटनेच आपण हे बरं करू शकतो. त्यामध्ये आपण रुमेन बफर चांगलं दिलं आणि ईस्ट दिलं किंवा रुमेन बफरिंग केलं पोटामध्ये, पीएच मेंटेन केला तर ते लगेच थांबतं. प्रश्न जो असा आहे की मेथी घासामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे नक्कीच त्याच्या ऍसिडिटी वाढणार आहे आणि ऍसिडिटी वाढल्यामुळे एकतर तिला हे थोडंसं अपचन झाल्यामुळे पातळ शेण होणं ही समस्या होऊ शकते. दुसरं म्हणजे की बरोबर आहे की खाद्यामध्ये प्रोटीन जास्त असेल तर काही वेळा काय होतं की खाद्यामध्ये युरिया काही वेळा जास्त येतो किंवा पशुखाद्यामधून जे घटक आहेत किंवा नायट्रोजनचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे असं होतं की पोटात गेल्यानंतर इमिजिएट त्वरित तो नायट्रोजन रिलीज होतो पोटामध्ये आणि नायट्रोजनचा अमोनिया बनतो. आणि हा रेडीमेड अमोनिया किंवा वायू हा म्हणजे तो त्रासदायक आहे. जसं अमोनिया आपल्या डोळ्यांना झोंबतो आपण, तसं हा गायीच्या पोटामध्ये पण हा त्रासदायक असल्यामुळे तो त्वरित त्या कोटीपोटाच्या भिंतीतनं, रुमिनल वॉलमधनं हा त्वरित तो आपल्या तिच्या ब्लडमध्ये किंवा तिच्या रक्तामध्ये शोषला जातो आणि तिथून तो लिव्हरकडे म्हणजे यकृताकडे नेऊन तो शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी त्याला म्हणजे तो लघवीवाटे बाहेर जावा अशी एक व्यवस्था झालेली असते. परंतु ह्या काळामध्ये होतं असं की ह्या काळामध्ये तिच्या रक्तामधला नायट्रोजन वाढतो. म्हणजे ब्लड युरिया नायट्रोजन BUN लेवल जे म्हणतो किंवा मग तोच घटक दुधामध्ये येतो MUN लेवल. मग त्यामध्ये आता बऱ्याच साऱ्या गोष्टी की दुधामध्ये नायट्रोजन लागलं. हे जे प्रकार आहेत ते त्याच्यामध्ये हे अनवॉन्टेड आहेत. म्हणजे ते नको असतात. डेअरीला पण किंवा दुधामध्ये नायट्रोजन हे नको असतं. त्यातून दुधाची क्वालिटी पण खालावते. आणि हे का येतात तर बिकॉज की आपल्या खाद्यामध्ये नायट्रोजन जास्त असतं आणि हे नक्कीच आपल्याला मॅनेजमेंटने हे कमी करता येतं. आणि मेथी घास किंवा ह्याचा वापर हा एकूण गायीचं प्रोटीन किती जाते म्हणजे पशुखाद्य देताच आहे तुम्ही. मग त्या प्रोटीनच्या बाबतीमध्ये जर आपण मेथी घास सारखा हाय प्रोटीनचा चारा देणार असू तर मग हे प्रोटीन किंवा प्रथिनं ही नक्कीच नियंत्रित झाली पाहिजेत आणि आपल्या गायींना जेवढं लागेल तेवढंच प्रथिनं ती पर डे गेली, एक्सेस गेली, जास्त गेली तर नक्कीच ऍसिडिटी होणार आहे किंवा तिच्या रक्ताचं नायट्रोजन हे वाढणार आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो, त्याचा वाईट परिणाम होतो गर्भाशयावरती, ओव्हरीवरती. आणि ही अशी जनावरं जी आहेत ती हळूहळू आपण त्यांना म्हणतो की ती रिपीट ब्रीडिंग किंवा ते वारंवार उलटतात, ती जनावरं गाभण राहत नाहीत. असे जे काही प्रॉब्लेम येतात ते ह्या हाय प्रोटीन डाएटमुळे येऊ शकतात. तर शक्यतो आपल्याला जेव्हा प्रोटीन द्यायचं असेल, मेथी घासमध्ये हाय प्रोटीन आहे, तर त्याच्यामध्ये ड्राय मॅटर थोडंसं कमी आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणू की 15 ते 20% फक्त ड्राय मॅटर आहे आणि 80 ते 85% पाणी आहे. मग जेव्हा आपण 10 किलो तिला मेथी घास देऊ, तेव्हा तिला त्यातनं 1.5 किलो किंवा 2 किलो एवढं ड्राय मॅटर मिळणार आहे. आणि तेवढा जे पशुखाद्य आहे ते आपल्याला त्या फक्त फॅट आपल्याला ऍडिशन करून तेवढं पशुखाद्य आपल्याला कमी करता येईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रथिनं ही नियंत्रित द्यायची आहेत. जास्त प्रथिनं झाली तर त्याचा साईड इफेक्ट मात्र नक्कीच होणार आहे. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर साहेब, फार महत्वाचा विषय आहे आणि ज्वलंत विषय आहे. बऱ्यापैकी काय होतं माहितीये का,
आज मगाशी आपण बॅलन्स म्हणजे संतुलित आहाराबद्दल पण माहिती दिली आणि त्याबद्दलच वाटतं की आज एवढ्या मोलामागाचं आपण खायला घालतो प्रोटीन, प्रथिनं. कदाचित वाटतं की आपल्या गायीनं जास्त दूध दिलं पाहिजे. आपण त्याच्यावर खर्च करतो आणि जास्त खायला देतो आणि इकॉनॉमी आपण सहन का करतो? तर आपल्या गायीनं जास्त दूध उत्पादन द्यायला पाहिजे. परंतु आज तुम्ही एक चांगला मोलाचा सल्ला दिला, की तुम्ही संतुलित जर खायला घातलं नाही आणि प्रथिनांचा आहार जर वाढवला, तर फार मोठा परिणाम त्यांच्या गर्भाशयावर वगैरे होण्याचा धोका असतो. आणि एकीकडे आपण जास्त खर्च करतोय आणि दुसरीकडे आजार विकत घेतोय. नक्कीच. हे एक विपरीत चित्र आपल्या डोळ्यापुढे तुम्ही आणलं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. फार चांगला प्रश्न होता आणि त्याचं उत्तर पण फार समर्पक होतं. त्यामुळे धन्यवाद. तर आता पुढचा ओके. प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं नाव नाहीये. पण विचारलाय त्यांनी असा, की दगडी कास आणि आहार म्हणजे न्यूट्रिशनवर म्हणजे आहारावर काय असा संबंध आहे का? की आहार जर व्यवस्थित दिला नाही तर मास्टायटिस होऊ शकतो. हो, खूप चांगला प्रश्न आहे हा. हा आपल्या सगळ्या पशुपालकांनी याचं खरोखर म्हणजे ह्याची माहिती घेतली पाहिजे, की ज्या गायींना मास्टायटिस होतो, दगडी कास होतो, मिल्क फिवर होतो, किटोसिस होतो. म्हणजे किटोसिस म्हणजे आम्ही त्याला एक म्हटलंय, की ऊर्जाक्षय होतो, एनर्जी डेफिशियन्सी इमिजिएट आणि ती पटकन 22-23 लिटरची गाय लगेच एकदम खालावून ती 10-12 लिटरला येते किंवा त्याच्यापेक्षा 5-6 लिटर दूध द्यायला लागते. मग परत तिला ट्रीटमेंट करायला लागते. मिल्क फिवर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ती व्याल्यानंतर गाईला कॅल्शियम कमी पडतो. मग तिला रक्तावाटे कॅल्शियम दिला तर मग ती उभी राहते आणि मग बाकी सर्व होतं. आणि त्याच्यानंतर दगडी कास, मॅस्टायटिस म्हणजे ह्या सगळ्यांचा जो म्हणजे एक म्हणतो, की पशुपालकांना मेजर एक सेटबॅक देणारा किंवा जास्तीत जास्त खर्च खर्चिक असा जो आजार आहे, हा म्हणजे दगडी कास आहे. आणि या सगळ्यांची जी मुळं आहेत, खूप चांगला प्रश्न आहे हा, मला याचं उत्तर द्यायला अतिशय आवडेल, की ह्या सगळ्यांची जी मुळं आहेत किंवा त्याचं जे कारण आहे, हे कारण आहे ते म्हणजे गाभण काळातलं फीडिंग. गाभण काळामध्ये जर तिला योग्य खाद्य किंवा चारा हे दिलं गेलं नाही, तर 100% हे आजार दगडी कास, म्हणजे मॅस्टायटिस, त्याच्यानंतर मिल्क फिवर म्हणजे दुग्धज्वर आणि तिसरं म्हणजे किटोसिस. हे व्यवस्थापनाचे आजार आहेत. ह्याच्यामध्ये कुठलं इन्फेक्शन होत नाही किंवा कुठला एफ-एम-डी सारखा किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरस येऊन तिला आजारी पाडत नाहीत. तर स्वतःच्याच मेटाबॉलिझममधून किंवा स्वतःच्याच काही कमतरतेमधून हे आजार निर्माण होतात. त्याला आपण म्हणतो, की मेटाबॉलिक डिसीजेस किंवा चयापचयाचे आजार. आणि दगडी कास मात्र नक्कीच त्या इन्फेक्शनमुळे होतो. पण इन्फेक्शन का होतं? कारण गायीची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती खालावलेली असते आणि ती खालावते का? कारण गाभण काळामध्ये आपण तिला प्रॉपर किंवा व्यवस्थित फीडिंग दिलं असतं किंवा त्याची जी बॅक्टेरिया किंवा काही वेळा आपण तिला ड्राय काऊ मास्टायटिस म्हणतो, की गाय तिला आठवताना जे काही बॅक्टेरिया किंवा असे आतमध्ये सेटअप झालेले असतात. तर नक्कीच ह्या सगळ्याचं उत्तर हे शेवटच्या गाभण काळामध्ये आहे. आता जेव्हा आपण गायीला आटवतो, म्हणजे आपण 7व्या महिन्यापर्यंत समजा आपण गायीला आटवलं दुधावर. आठवल्यानंतर जो पुढचा आहार आहे त्या शेवटच्या म्हणजे 8वा आणि 9वा महिना आणि 9 महिने 9 दिवसानंतर ती विणार आहे. तर 8वा आणि 9वा महिन्यातला जो आहार आहे, हा आहार नक्कीच आपल्याला इतका चांगला दिला पाहिजे, की आता हे पंजाब असेल किंवा इस्रायल असेल किंवा युरोपियन कंट्रीज, अमेरिका हे सगळे देश सक्सेसफुल का झाले? कारण त्यांचा सगळा फोकस जो आहे तो ह्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यातल्या फीडिंगवरती राहिलेला आहे. याचं कारण का? तर जेव्हा शेवटच्या 3 महिन्यामध्ये वासरू मोठं होतं, तेव्हा ते वासरू खाली पोटामध्ये उतरतं, लक्षात घ्या. आणि पोटामध्ये उतरल्यामुळे रुमेनची किंवा कोटीपर्यंत जागा ही कमी होते. पोटाची साईज ही छोटी होते. आणि तेव्हा जेव्हा ही गाय विते, विल्यानंतर ही साईज छोटी असते किंवा कमी असते. आणि ह्यावेळेसच जर आपण तिला चारा किंवा खाद्य खाऊन मग तिला दूध द्यायचा प्रयत्न करतो. पण ह्यावेळी ती जास्त खात नाही, तिला भूक नसते. मग हे सगळी एनर्जी कुठनं येते? तर ही जी एनर्जी किंवा ऊर्जा किंवा हे सगळं प्रथिनं किंवा सगळं तिने आपल्या शेवटच्या गाभण काळामध्ये जे शरीरामध्ये साठवलेलं असतं, तेच ती ह्या दूध म्हणजे व्याल्यानंतर ही बाहेर काढणार. आणि ह्यावेळेसच जर आपण तिला त्यावेळी जर दुर्लक्ष केलं असेल, की तिच्याकडनं दूध उत्पादन मिळणार नाही, तर आपण तिला खाद्य द्यावं तर किंवा थोडं द्यावं किंवा प्रॉपर जर नाही दिलं, तर हे आजार बळावतात. कारण शेवटच्या गाभण काळामध्ये 3 महिन्यातल्या फीडिंगवरतीच ह्या आजारांचं मूळ असतं. म्हणून दगडी कास, किटोसिस आणि मिल्क फिवर हे आजार होऊ नयेत म्हणून शेवटच्या गाभण काळामध्ये त्या गायीला ते आता बऱ्याचशा हे आलेत, गाभण गायींचं फीड आलेलं आहे. त्यातलं चांगलं एखादं फीड निवडून किंवा आपल्या जवळपासच्या याचं फीड घेऊन ते फीड आपल्या गाभण गायीला शेवटच्या तिच्या वजनाप्रमाणे वजनाचे 1% किंवा ते रिकमेंडेशन असेल त्याप्रमाणे जर दिलं, तुम्ही प्रयोग करून बघायला हरकत नाही. त्या गायीला समजा मास्टायटिस झालं असेल मागच्या वेतामध्ये आणि ह्या वेळेत तुम्ही तिला गाभण काळामध्ये प्रॉपर फीडिंग करून बघा. तिला गाभण ह्या पुढच्या वेतामध्ये मास्टायटिस होणार नाही
किंवा तिला दगडी कास किंवा तिला किटोसिस वगैरे होणार नाहीये. या सगळ्याचं उत्तर या शेवटच्या गाभाणघरातल्या फिडिंगवरती आहे. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर साहेब, मास्टायटिस किंवा असे बरेचसे आजार आहेत की ज्याचं नियोजन आपण जे ट्रान्झिशन पिरियड आहे त्या कालावधीमध्ये जर आपण चांगलं व्यवस्थापन केलं जनावरांचं, तर त्या कालावधीमध्ये आपण चांगला आहार दिला, त्याचं व्यवस्थापन चांगलं केलं, तर बरेचसे आजार कमी करू शकतो. हे चांगलं उत्तर हो. आपण आपल्या हा पशुपालकांना डॉक्टर दिलेलं साहेब, आहे. डॉक्टर साहेब एक याच्यामध्ये मला ऍड करायचं होतं हम्म. की आता समजा आपण असं एक काही शेतकरी की ठीक आहे आम्ही आता गाभण काळ तर नाही दिलं, तर पुढच्या गाभण काळापर्यंत आपण वाट बघू शकत नाही. आता काय करायचं? आता जर मॅस्टायटिस होणार असेल तर आता आपण इमिजिएट त्याचं म्हणजे आहारशास्त्रातून आपण त्याचं काय सोल्युशन काढू शकतो? तर त्याचं उत्तर असं आहे की जिथनं दूध बाहेर येतं, त्या कासेमधून किंवा सडातून जिथून दूध बाहेर येतं, त्याला जी एक केराटिन लेअर असते, त्या केराटिन लेअरला तिथे त्या म्हणतो की तिथे झिंक म्हणजे आपलं जस्त आणि बायोटिन हे तिथं काम करतात. त्या तिथे अँटीबॅक्टेरियल किंवा बॅक्टेरिया तिथे होऊ नयेत म्हणून. किंवा अशी काही उत्पादनं आहेत की जी जिथे मॅस्टायटिस होतो त्या ठिकाणी जे लॅक्टोबॅसिलस किंवा सॉरी नॉट लॅक्टोबॅसिलस, तिथे जे बॅक्टेरिया आहेत हे त्यातून त्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्या बॅक्टेरियाना अटकाव करणारी पण अशी काही फीड सप्लिमेंट आहे की तिथे देऊन त्या गायीला म्हणजे आपण म्हणू की तिची रोगप्रतिकार क्षमता वाढवून तिथे इन्फेक्शन होऊच नये यासाठी ह्या म्हणजे झिंक आणि बायोटिन आणि मग असे काही सप्लिमेंट की जे व्हेजिटेबल ऑइल लॉरिक ऍसिड असेल, ऍक्टिव्हेटेड लॉरिक ऍसिड, नवीन काही रिसर्च येतोय असा की फॉरेन कंट्रीजमध्ये बाहेरच्या देशामध्ये आता अँटीबायोटिक बॅन झालेले आहेत. मग त्यावेळी काय करायचं? तर त्यावेळी हे असे घटक दिले पाहिजेत आहारातून की जे त्या बॅक्टेरियाना तिथे अटकाव करतील आणि अटकाव केल्यामुळे त्यांची पुढची ग्रोथ न झाल्यामुळे गायीला मॅस्टायटिस होणार नाही. बॅक्टेरिया हे शरीरामध्ये असतातच. ते वाढतात कधी? की जिथे जेव्हा तिची इम्युनिटी कमी असेल, जसे आहारामध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम किंवा ह्याची जी कमतरता असेल, तिची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली, तर अशा वेळेस हे बॅक्टेरिया तिथे वाढतात आणि त्यांचं इन्फेक्शन होऊन मग त्या गायीला दगडी कास होते. त्याच्यामुळे आपल्या मिनरल मिक्सचरमध्ये किंवा प्रिमिक्समध्ये किंवा पशुखाद्यामध्ये हे 2-3 घटक आपण टाकले रेग्युलर तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि जेणेकरून गायीला मॅस्टायटिस हा होत नाही. हा नक्कीच डॉक्टर साहेब, की जसं आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, तर महत्वाचे काही घटक आहेत जसं सेलेनियमचं असतं, बायोटिन वगैरे जे हो. काही महत्वाचे घटक आहेत यांचा वापर करून आपण मास्टायटिसवर नियंत्रण मिळवू शकतो. हा फार महत्वाचा सल्ला आपण आपल्या पशुपालकांना दिलेला आहे. तर नक्कीच आता थोडासा एक जनरल प्रश्न आहे आणि वेगळा प्रश्न आहे. बरेच पशुपालक हा कायम प्रश्न विचारत असतात की त्यांच्याकडे म्हैस आहे किंवा आपण जनरल धरू गाईला, तर मिनरल मिक्सचर कोणतं द्यावं आणि किती द्यावं, हा थोडासा जनरल प्रश्न आहे. याच्यावर कुठल्या कंपनी किंवा असं मी म्हणणार नाही. पण हो. कसं होतं की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मिनरल मिक्सचर घेताना मी काय पाहायचं, ऍक्च्युली काय पाहिलं पाहिजे आणि ते मी किती दिलं पाहिजे. तर याच्यावर थोडंसं आपल्याला फोकस टाकता आला तर बरं होईल. हो, नक्कीच. म्हणजे आता कसं आहे, की ग्राहक हा राजा आहे आताच्या वेळेला बरं का डॉक्टर साहेब. म्हणजे आता आपण म्हणू, की पहिल्यांदा असं होतं, की जे समोर येईल ते आपल्याला घ्यावं लागायचं, पर्याय नसायचा. पण आता ग्राहक मंच आहे किंवा बरेच लोक ग्राहक आता राजा झालेला आहे. कारण त्याला ही कॅन आस्क त्याने प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्यामुळे आपण आपण हा बिझनेस करतोय. हे जे गायी म्हशी आहेत, हे आपले ॲसेट आहेत किंवा ते आपलं भांडवल आहे आणि त्या भांडवलावरती आपण हा बिझनेस करतोय. त्यामुळे त्या गायींना आपण काय खाऊ घालावं किंवा काही नाही ह्याचं आपण 100% त्या उत्पादकांना किंवा त्यांना सगळ्या आपण त्यांना बॅक म्हणजे उलटे प्रश्न विचारले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही बघा की जे हे लोक उलटे प्रश्न विचारतात, चिकित्सक असतात, त्यांना बिझनेस करायला खूप सोपं जातं. कारण त्यांना माहिती असतं की आपण त्यांना काय देतोय किंवा काय देत नाही. कारण उत्पादकांची फसवणूक होऊ नये म्हणजे कसं होतं की आपला आपण कंपेअर करू की समजा आता हे डेअरी व्यावसायिक आणि पोल्ट्री व्यावसायिक. तर पोल्ट्री व्यावसायिकमध्ये असं आहे की त्यांचं लगेच ब्रॉयलर असेल तर लगेच एक 30-35 दिवसामध्ये त्यांचं प्रोडक्शन येतं. त्यांना कळतं लगेच की काय झालं. एखादा आपण घटक टाकला आपल्या मिनरल मिक्सचर टाकलं किंवा काय टाकलं आणि त्याचा रिझल्ट आला की त्यांना लगेच कळतं. परंतु गाई म्हशीच्या बाबतीमध्ये असं होत नाही. कारण एखादा आपण त्याला घटक दिला तर त्याचा रिझल्ट यायला खूप वेळ लागतो आणि 3-4 महिन्याने त्यांना कळतं की रिझल्ट आला किंवा आला नाही आणि मग त्याच्यानंतर तो प्रत्येक वेळी हे मिनरल मिक्सचर हे चेंज करतो, बदलतोच. नवीन स्कीम येते एखादी की इतक्या पाकिटावरती इतकं फ्री किंवा एखादं काही गिफ्ट असेल, फ्री असेल किंवा विक्रीमध्ये काही प्रलोभन असेल, तर त्यामध्ये मग पडून अक्षरशः शेवटी नुकसान त्या गायीचं होतं आणि दूध उत्पादकाचं होतं. कारण त्याला त्याचा रिझल्ट येईपर्यंत खूप वेळ गेलेला असतो आणि तोपर्यंत म्हणजे त्याच्या गायीचं किंवा शारीरिक नुकसानही झालेलं असतं.
म्हणून मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही आपल्या पशुवैद्यकाकडून अशीच तुम्ही हे खात्री करून घ्या की हे जे मिनरल मिक्सचर आहे किंवा प्रीमिक्स असेल किंवा त्याचे जे काही घटक आहेत हे नेमके त्याच्या किती प्रमाणात आहेत. म्हणजे समजा उदाहरण द्यायचं झालं तर झिंक आहे किंवा जस्त आहे. हे सगळ्यात जास्त आणि चांगलं रिझल्ट देणारं एक मिनरल आहे की ज्याचं खूप चांगल्या म्हणजे बॉडीमध्ये खूप चांगल्या मेटाबॉलिझममध्ये किंवा चयापचय क्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो. तर झिंक आपण म्हणतोय की त्याने पॅकेटवर दिलेलं आहे की आता असं आहे की बाय लॉ किंवा कायद्यानुसार ह्याला कुठलाच कंट्रोल नाहीये. आता काही लोक म्हणतात की BIS किंवा आपल्याला ISI स्टँडर्ड्स किंवा FSSAI स्टँडर्ड येणार आहेत काही पुढच्या वर्षांमध्ये. परंतु जेव्हा आपण ते घटक मोजतो तेव्हा मोजल्यानंतर ते झिंक टाकलेलं आहे, ते झिंक सल्फेट आहे, झिंक ऑक्साईड आहे की ऑर्गॅनिक झिंक आहे, चिलेटेड झिंक आहे. त्याचा कुठलाच उल्लेख नसतो त्याच्यावरती. फक्त एक मला म्हणायचं की आपण जर आपल्या सप्लायरकडनं किंवा ज्याच्याकडनं आपण पर्चेस करतोय, त्यांच्याकडनं ही खात्री करून घेतली, की आतले कॅल्शियम असेल, फॉस्फरस आहे, ह्याचे सोर्स काय आहेत. त्यानंतर त्याचे जे घटक आहेत, आतले व्हिटॅमिन्स आहेत किंवा ऑर्गॅनिक मिनरल्स आहेत, हे नक्की ते आयोनिक फॉर्ममध्ये आहेत का सॉल्ट फॉर्ममध्ये आहे. म्हणजे कंबाईन समजा आता कॅल्शियम आपण म्हटलं तर कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा झिंक सल्फेट असेल किंवा झिंक ऑक्साईड आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. तर तो तुम्ही म्हणताय झिंक, तो झिंक म्हणजे ऑर्गॅनिक अवेलेबल झिंक आहे. एलिमेंटल झिंक म्हणजे फक्त एक झिंकचा आयन थोडंसं मला वाटतं शेतकरी बांधवांना समजायला थोडंसं कठीण जाईल. परंतु आयोनिक झिंक म्हणजे फक्त झिंकचा मॉलिक्यूल हाच तो 9.6 ग्रॅम आहे का झिंक सल्फेट त्याने टाकलंय ते 9.6 ग्रॅम आहे. कारण झिंक सल्फेटमध्ये झिंक फक्त 36% आहे किंवा ऑर्गॅनिक झिंक आपण म्हटलं तर ते ऑर्गॅनिक झिंकमध्ये झिंक 16% आहे. तर आपण 10 ग्रॅम झिंक टाकलं तर झिंक सल्फेट टाकलं तर त्याचं फक्त 3.6 मिळणार आहे. 3.6 ग्रॅम अवेलेबल मिळणार आहे. म्हणून नक्की त्याचा ढोबळमानाने उल्लेख न करता आयोनिक झिंक आहे किंवा कसं हे तिथे तपासून घेऊन मगच त्याचा उल्लेख किंवा आता समजा गोविंद डेअरी आहे. आता एवढी मोठी संस्था आहे. म्हणजे मला असं म्हणायला आवडेल की त्यांनी काही सर्टिफाय करायला पाहिजे की ह्या ह्या ह्याच्यामध्ये किंवा मला वाटतं स्वतः पण गोविंद डेअरी काही हे बनवते, सप्लिमेंट बनवते. तर त्यावेळेस हे तर ॲश्युअरच आहे की आपण जे टाकतो ते आयोनिक फॉर्ममध्ये असणार आहे आणि ते जर सर्टिफाय झालं तर अधिक उत्तम. पण आयोनिक फॉर्ममध्ये असलेलं जर मिनरल दिलं त्याचा जो उपयोग आहे तो नक्कीच जास्तीत जास्त होणार आहे. दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये काही घटक असतात असे की ईस्ट कल्चर असतं. तर मला वाटतं की मिनरल मिक्सचर आता ईस्ट कल्चरचं म्हणजे एक उदाहरण सांगतो, की त्यावरती दिलेलं असतं की ईस्ट कल्चर 10 बिलियन CFU किंवा 20 बिलियन CFU असा एक उल्लेख असतो. तर ह्याचा अर्थ काय तर ईस्ट कल्चरच्या 1 ग्रॅममध्येच 10 बिलियन CFU असतं. म्हणजे पण 1 ग्रॅम टाकलं असं कोण म्हणत नाही. ते म्हणतात की 10 बिलियन CFU किंवा 20 बिलियन CFU म्हणजे हे कसं आहे की मिसगाईड करायचा प्रकार आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं, की जर तुम्ही 1 किलोमध्ये आता ईस्ट कल्चरचा रोजचा डोस आहे समजा 5 ग्रॅम. रोजचा जनावराचा एका गाईचा रोजचा डोस आहे 5 ग्रॅम उदाहरणार्थ. आणि आपण 1 किलोमध्ये जर 1 ग्रॅम टाकत असू ईस्ट कल्चर की चांगलं की ह्याच्यामध्ये ईस्ट कल्चर पण आहे आणि अमायनो ऍसिड्स आहेत वगैरे. त्याचा पर डे पर ॲनिमल डोस गेला पाहिजे. म्हणजे जर आपण 1 किलोमध्ये 10 बिलियन म्हणजे फक्त 1च ग्रॅम ईस्ट कल्चर असेल, तर याचा अर्थ जेव्हा आपण तिला 50 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम जे काही त्याच्यामध्ये फार एकदम 0.0 ग्रॅम 5 ग्रॅम तिला ते मिळणार आहे. त्याचा रिझल्ट येणार नाहीये. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल त्याच्यामध्ये ते आहे, परंतु त्याचा जर पर डे पर ॲनिमल डोस जर पोटात जाणार नसेल, तर त्याचा रिझल्ट हा नक्कीच येणार नाही. म्हणून हे तपासून घ्या, की त्याचा डोस एका दिवसाचा किती आहे आणि आपण जे देतोय त्याच्यामधनं किती जातोय. हे कंपेअर जर तुम्ही केलं, तर नक्कीच तुम्हाला आपल्या ॲनिमलच्या दुधानुसार तेवढं प्रमाणामध्ये जर आपण हे सप्लिमेंट दिलं, तर त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर साहेब फार महत्वाचं आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की वेगवेगळी प्रलोभनं असतात किंवा बिचारे शेतकरी काय करतात की गायीनं जास्त दूध द्यावं, तिनं वेळेवर माजाला यावं किंवा गाभण राहावं यासाठी मिनरल मिक्सचरचा व्यवस्थित वापर करायचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. पण प्रॉपर त्यातलं नॉलेज कमी पडत असल्यामुळं किंवा काय करावं हे माहित नसल्यामुळं बराचसा जास्तचा खर्च त्या मिनरल मिक्सचरवर होत असतो. आणि आज आपण त्याच्यावर चांगला फोकस टाकला त्याबद्दल खरं तर धन्यवाद आणि चांगले उत्तर आपल्या पशुपालकांकडून मिळाले. तर मला आता काही प्रश्नाकडे जायचंय, पण त्याच्या अगोदर मला आपल्याला एक प्रिपेअर करायचंय, मला आपल्याला विचारायचंय की आता शेवटचा एक प्रश्न महत्वाचा आपल्याला असा असणार आहे. सगळ्यात शेवटी तो प्रश्न येईल की साधारण एक 18 ते 20 लिटर गाई दूध देते, तिला सर्वसाधारण आहार काय असावा? कारण बरेच प्रश्न असे आले त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यातच आपण नंतर देऊ असं मी म्हणतो. हा प्रश्न जरा नंतर घेऊ आपण.
हो. पण मी अगोदर का सांगितलं कारण बरेच प्रश्न आहेत. ते म्हणते माझा प्रश्न का अगोदर विचारत नाही आणि पुढचे पुढचे का चालले, तर हा सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे आणि कॉमन प्रश्न आहे, त्यात सगळ्यांची उत्तरं येणार आहेत. त्यामुळे हो. हा थोडा आपण शेवटी ठेवू. त्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि हा विचारला जातो की गायींना बऱ्याच वेळेला खाद्यतेल पाजणं, धनंजय जाधव म्हणून आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलाय की गायींना डायरेक्ट तेल पाजणं कितपत योग्य आहे, द्यावं किंवा नाही द्यावं किंवा किती प्रमाणात द्यावं, असा त्यांचा प्रश्न आहे. हा, खाद्यात जेव्हा आपल्या म्हणजे गायींना फॅट लागतं, बरोबर, ठीक आहे, तेल किंवा आपण म्हणू की चला सर्किपेटमध्ये तेल असतं किंवा पशुखाद्यामध्ये बायपास फॅट असतं किंवा बाकीचं मक्यातनं किंवा राईस पॉलिशमधनं वगैरे आलेलं तेल असतं. आता हे जे तेल आहे ते बाउंड फॉर्ममध्ये असतं, म्हणजे ते असं लूज नसतं, फ्री नसतं. आपण बघू की जेव्हा आपण हे तेल जे आहे ते कधी पण हे त्या पशु आहाराचा हा इनबिल्ट घटक असतो, आतमध्ये तो बांधला गेलेला घटक असतो, ते लूज नसतं. वरून जे आपण तेल देतो त्या तेलामुळे ऍसिडिटी वाढते. म्हणजे आता ह्या बऱ्याच ह्याच्यावरती खूप सारं काम झालेलं आहे की हे फायबरला कोट करतं. हे जे तेल आहे हे पोटामध्ये गेल्यानंतर फायबर किंवा चाऱ्याला किंवा बाकीच्या ह्या खाद्य घटकांना कोटिंग करतं आणि कोटिंग झाल्यामुळे खाद्य जे बॅक्टेरिया एन्झाईम सोडतात त्या आहारावरती आणि पचवतात, तर ते नीट होत नाही ते हे प्रमाण त्याचं आणि पचन नीट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की हे तेल जे आहे ते इट टेन्स टू फ्लोट, म्हणजे ते तरंगतं आणि हे तरंगण्यामुळे काय होतं की जे गॅसेस आतमध्ये फ्रॉथ तयार होतं, म्हणजे एक प्रकारचं एक म्हणून त्याला की ऑइल आणि हवा ह्याचं एक प्रकारचं मिश्रण तयार होतं आणि त्याच्यामुळे गायीला खूप त्रास होतो. हा जे गॅसेस आहेत, हे गॅसेस जे तयार होतात आतमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल किंवा अजून हे गॅसेस हे जेव्हा गाय गाय तुम्ही गायीचं पोटाचं बघा की आतमध्ये सारखी हालचाल होत असते. तुम्ही जर गायीच्या बरगड्यानंतर जो शेवटचा त्रिकोण आहे तिथे जर तुम्ही हात तसा लावलात तर तुम्हाला कळत असेल ते 2 मिनिटांमध्ये 3 वेळा ते आतमध्ये सगळं घुसळणं चालू असतं. आणि ह्यावेळी काय होत असतं की हे सर्व जे गॅसेस आहेत ते वरती येतात आणि वरती आल्यानंतर ते आपल्या इसोफेगस किंवा अन्ननलिकेकडे येऊन तिकडे असा एक बल्ब तयार होतो आणि नंतर मग ते ते तिथला दरवाजा उघडला, तिथलं जे इसोफेजियल ग्रूव्ह आहे ते उघडल्यानंतर हे सगळे गॅसेस लगेच इरेक्ट होऊन बाहेर पडतात. जसं आपण ढेकर देतो तसं. आणि हे गॅसेस मग बाहेर जाणं गरजेचं असतं. आतमध्ये राहून राहून नाही चालत. आणि हे होण्यासाठी आपण जर खाद्यतेल असं काही दिलं तर ह्याला त्याचा विपरीत परिणाम होतो. आता फक्त मी एक बघितलंय पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये तेव्हा आपण तिथे जातो. तर तिथे मात्र ह्या थंडीच्या काळामध्ये किंवा रेग्युलर ह्याच्यामध्ये ते त्यांना सरसोचं तेल किंवा मस्टर्ड ऑइल देतात. पण ते म्हशींना. की त्यांचं जुनं ट्रेडिशन आहे, की बफेलोला ते 50 एम-एल किंवा असं जर तेल प्रमाणामध्ये जर दिलं तर म्हशींना त्याचा उपयोग आपल्याला होताना दिसतो. परंतु गायींना मात्र तुम्ही कुठल्या असेल तुम्ही बायपास फॅट द्या गायींना. पण कुठलं असं खाद्यतेल वगैरे इतके आता खाद्यतेल पण खूप महाग झालेलं आहे. त्याच्यामुळे हे असे प्रकार तुम्ही करू नका आणि खाद्यतेल वगैरे गायींना तुम्ही शक्यतो हे टाळायचं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. खरं तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, लोकांना शॉर्टकट वाटतो आणि आपण असं दिलं तर काहीतरी आपण वेगळं करू शकतो का? परंतु नक्कीच आपण सांगितलेलं उत्तर पशुपालकांना उपयोगी पडेल. आता पुढचा प्रश्न थोडा मार्मिक आहे. बऱ्याच वेळेला खरं तर वाईट वाटतं, की गाईचं आता अनिकेत पवार म्हणून यांनी प्रश्न विचारलाय, की गाईचं पशुखाद्य कमी केले होते, परंतु आता रेट वाढल्यामुळे पशुखाद्य खर्च वाढलाय आणि त्यामुळं मग कमीत कमी आहारामध्ये दूध उत्पादन कसं वाढवायचं? हा तर प्रत्येक पशुपालकाचा हे नियोजन असतंच आणि यासाठीच डॉक्टर साहेबांनी फार मेहनत घेतली आहे. म्हणजे जे आज ते एवढा वेळ काढतात आणि आपल्यासाठी हे उत्तरं देतात. आणि बऱ्यापैकी हे प्रश्नाचा उत्तराचा रोख तसाच राहिलाय. आणि याचं उत्तर पण शेवटच्या प्रश्नामध्ये मला वाटतं आपण जे जनरलाइज उत्तर देणार आहे त्याच्यामध्ये येऊन जाईल असं मला वाटतं. पुढचा जो प्रश्न विचारला आहे तो थोडासा तो पण असाच आहे जनरल. दूध वाढीसाठी म्हशीला कोणता खुराक दिला पाहिजे ते पण आपण त्याच्यामध्ये उत्तर देणारच आहोत. तर पुढचा एक प्रश्न थोडासा आत्ताच उत्तर देण्यासारखा आहे, की डॉक्टर साहेब आपण सांगितलंय की प्रथिनं दिलं पाहिजे आणि संतुलित करण्यासाठी. पण असं संतुलित करताना आपण जे प्रोटीन इतकं टक्के दिलं पाहिजे ते इतकं म्हणजे जे टक्केवारी सांगतो, तर त्यातलं कुठलं प्रोटीन म्हणजे सोयाबीन मधले प्रोटीन चांगलं असतं की मेथी घासामधलं? असा तो प्रश्न विचारला. म्हणजे कुठलं प्रोटीन चांगलं असं आपण काय म्हणू शकतो का म्हणजे? हो, नक्कीच. हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे कुठलं प्रोटीन चांगलं? आता आपण म्हणतो की युरियामध्ये पण प्रोटीन आहे. मग ते चांगलं का? तर ते किती प्रमाणात आपण वापरतो कुठलं प्रोटीन ह्याच्यावरती खूप म्हणजे हे संतुलित पशुआहाराचा आता
आता इतक्या साऱ्या पशुखाद्य कंपन्या आहेत, ते चांगल्या प्रकारे सुरू आहेत. त्यांचं म्हणजे का त्याचं रिझल्ट येतो? जास्त दुधाच्या गायींना आता पंजाबमध्ये मध्ये आपण म्हटलं, की 60 लिटर 70 लिटर दूध देतात गायी किंवा जनावरं जे नवीन गायी आलेल्या आहेत. तर मग अशा वेळी काय नेमकं करायला पाहिजे? तर प्रथिनं म्हणजे आता आपण बेसिक आपण म्हटलं, तर प्रथिनं कुठली चांगली? तर ऑइल सीड्स म्हणजे जे ऑइल सीड्स ज्यातनं तेल निघतं, हे समजा सरकी असेल किंवा त्याचं DOC म्हणजे डी ऑइल्ड केक. तेल पेंडी नाही, आपल्याला ऑइल जास्त नको आहे. आपल्याला जास्त प्रथिनं पाहिजे. की समजा आता सोयाबीन DOC आहे, की सोयाबीनचं पूर्ण तेल एक्स्ट्रॅक्शन मधून ते तेल काढल्यानंतर जो तेलविरहित जो चोथा उरतो, त्याला आपण DOC म्हणतो, डी ऑइल्ड केक. तर DOC आता खूप साऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे, की पशुखाद्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे DOC असतं. त्याच्यामध्ये DOC कुठले आहे? तर ते म्हणजे सोयाबीनचं DOC आहे, शेंगदाण्याचं DOC आहे, कॉटनचं DOC आहे आणि सरप्रायझिंगली म्हणजे आता कुठलं प्रोटीन चांगलं जर आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो प्रोटीन. तर एक प्रोटीन हे कशामध्ये किती प्रोटीन आहे ह्याला महत्व नाही. तर त्याच्यामध्ये किती अमिनो ॲसिड्सचं बॅलन्स चांगला आहे. म्हणजे आता 27 प्रकारची अमिनो ॲसिड आपण म्हणतो ढोबळ मारणे म्हणतो प्रोटीन. तर प्रोटीनमध्ये मिथ्योनिन, लायसिन, ट्रिप्टोफॅन, अर्जिनिन अशी खूप साऱ्या प्रकारची सब कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये 9 जे आहेत ती इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत. अमिनो आम्ले आहेत. आणि ही सगळ्यात त्यातलं महत्वाचं ते म्हणजे मिथ्योनिन. तर ह्या सगळ्यांमध्ये मिथ्योनिन सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे आपल्या मोहरीच्या पेंडीमध्ये, सरसो केकमध्ये किंवा सरसो DOC मध्ये. तर सोयाबीनपेक्षा जास्त त्याच्यामध्ये आहे. मग असे आता ह्या सगळ्यात किंवा कशामध्ये लायसिन जास्त आहे. तर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागतं. जेव्हा आपण पशुखाद्य किंवा कॅटल फीड आपण डिझाइन करतो किंवा पशु आहार, समतोल पशु आहार आपण म्हणतो की गायीला द्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे सायंटिफिकरित्या बघितलं जातं, की जे आपल्याकडे 4-5 पेंडी आहेत. तर त्या पेंडीमधनं सगळ्यात चांगला सोर्स म्हणजे ऑइल सीड केक्स किंवा ऑइल सीडचे DOC ज्यातनं तेल निघतं. ते तेल निघाल्यानंतर जो उरलेला चोथा होतो त्यातले हे 4-5 घटक जे आहेत, हे अतिशय चांगले आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीनचं प्रमाण चांगलं मिळतं. त्यानंतर दुसरा जे घटक आपण वापरतो ते म्हणजे भरडे वापरतो किंवा चुनी वापरतो. तूर चुनी असेल किंवा म्हशीचे चना चुनी वापरतात म्हशी ज्यांच्याकडे आहेत ते किंवा अजून कुठल्या उडद चुनी वापरतात किंवा मूग चुनी वापरतात. तर मग त्याच्यात सेकंड कॅटेगरी आपण ती बनवू, की त्या चुनीमधून जे प्रोटीन त्याच्यामध्ये दोन्ही मिळतात. थोडंसं प्रोटीन पण मिळतं आणि एनर्जी पण मिळते. आणि हे सगळं आपण म्हणतो, की प्रोटीन पचवायला एनर्जी लागते. नुसतं प्रोटीन उचलून भागत नाही. आतापर्यंत नुकसान का झालं गाई म्हशींचं? कारण खाद्यामध्ये फक्त प्रोटीन वाढत चाललं होतं. त्याला सोबत जर हे बायपास फॅट असेल, मका असेल, गहू असेल, हे एनर्जी सोर्सेस जर नसतील त्या प्रमाणामध्ये, तर हे प्रोटीन पचणार नाहीये. ते शेणावटे बाहेर जाईल. ज्या गोठ्यामध्ये आपल्याला वास येतो त्याच्यात लक्षात घ्या, की प्रोटीनचं पचन झालेलं नाहीये. ते प्रोटीन शेणावटेच बाहेर आलेलं आहे. आणि त्या शेणाला वास अशामुळे येतो कारण प्रोटीनचं अपचन. आणि हे पचायला एनर्जी लागते. प्रोटीन पचवायला एनर्जी लागते. आणि जसं चुनी आहे, याच्यामध्ये समजा 16 ते 18% आपण म्हणतो, की प्रथिन आहे. किंवा त्याच्यानंतर चाऱ्यामध्ये जो ल्युसन आहे किंवा लसूण घास आहे, त्याच्यामध्ये 21% प्रथिन आहे, की सेकंड मग त्याचा पार्ट आला, की हे प्रथिनं सगळ्यात चांगली आहे. सोर्स म्हणून प्रोटीनचा सोर्स म्हणून. आणि थर्डमध्ये मग आपण म्हणू, की ते सोर्स ऑफ एनर्जी आहेत, ऊर्जेचे सोर्स आहेत, की त्याच्यामध्ये पण 8%, 9%, 10% प्रथिन असतात. त्याच्यामध्ये मग जव आलं किंवा गहू आला, त्याच्यामध्ये ज्वारी आली किंवा मका आला, की याच्यामध्ये 8 ते 10% प्रथिन असतात. तर हे तिसरा एक सोर्स कॅटेगरी. आणि एकदमच वर्स्ट क्वालिटी किंवा एक खराब क्वालिटी म्हणजे चाऱ्याची, की चाऱ्यामध्ये 3%, 4% अशी प्रथिन असतात. सॅलेजमध्ये 7% प्रथिन असतं. मग हे त्याच्यानंतरचे कॅटेगरी की प्रोटीनसाठी. परंतु हे सोर्स ऑफ एनर्जी पण खूप चांगले आहेत, की ज्याच्यामध्ये मका आणि गहूमध्ये 70 ते 74% स्टार्च व्हॅल्यू असते, एनर्जी असते. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागतं नेहमी, की प्रोटीनसाठी जे घटक आहेत, त्या घटकांबरोबर सोबतच एनर्जी सोर्स किंवा फॅटचे सोर्स, की जेणेकरून हे एनर्जी ह्या प्रोटीनला पचवेल. हे बॅलन्स झाल्याशिवाय आपल्याला पशुखाद्य हे संतुलित होत नाही. म्हणून सगळ्यात चांगले प्रोटीन सोर्स म्हणून तुम्ही ऑइल सीड केकचा वापर करू शकता. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. मला वाटतं आता 2च प्रश्न राहिलेत. एक महत्वाचा प्रश्न मी मगाशी तुम्हाला सांगितलाय. वेळ आता कारण आपल्या तासाचा वेळ 1 तासच असतो, पण आता 1 तास होऊन काहीतरी मिनिटं झालेत. त्यामुळं आता एक प्रश्न विचारलेला आहे, की डॉक्टर साहेब आता जी आपण माहिती सांगितली, तेल जनावराला पाजू नये. तर बरोबर आहे, मी जनावरांना तेल पाजत नाही माझ्या गाईला, तर मी बायपास फॅट वापरतोय. तर आणि त्यांचा अजून दुसरा धनंजय जाधव म्हणून यांनी प्रश्न विचारला आणि त्यांना जोडून दुसराच प्रश्न आहे, की बायपास फॅट वापरणे योग्य आहे का? आणि ते कुठल्या जनावराला किती वापरावं?
वैभव यस म्हणून यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. 2 प्रश्न आहेत की बायपास फॅट आणि बायपास प्रोटीन यांचा वापर का करावा, किती लिटरच्या दुधाला करावा आणि कसा करावा, हा प्रश्न आहे. हो, नक्कीच. हे बायपास म्हणजे काय आधी? म्हणजे आपण म्हणतो की बायपास फॅट. हे बायपास व्हॅल्यू शब्द कुठनं आला? तर बायपास म्हणजे काय, की जे काही आपण ह्या गाई म्हशींना खाऊ घालतोय, म्हणजे इथून आपण सुरुवात केली पाहिजे. काही पण म्हणजे हे बायपास म्हणजे खूप भारी काय दिसतंय काहीतरी, त्याच्यामुळे एवढं महाग आहे की काय? तर बायपास म्हणजे काय, की जे काही गाईला आपल्या म्हणतो की आपण 4 पोटं आहेत किंवा आपण बघितलं की 4 पोटं, ह्या 4 पोटातनं सगळं जेवण हे रुमेन मायक्रोब म्हणजे हे बॅक्टेरिया पहिले पचवतात. आता बॅक्टेरियांना बायपास करून किंवा थोडक्यात म्हणजे बायपास म्हणजे कोणाला काय म्हणतात ते पोटानं बायपास करायचं. मी तर म्हणतो हे बॅक्टेरिया किंवा हे जे मायक्रोबियल फर्मेंटेशन आहे, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगस ह्यांच्यापासून वाचून लपत-छपत ते बाबा त्याला पलीकडे जायचंय किंवा त्याला बायपास करायचंय. म्हणून ते बायपास आपल्याला म्हणता येईल, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही आणि ते बायपास होऊन चौथ्या पोटामध्ये म्हणजे ॲबेमॉझमध्ये जाऊन पचेल आणि तिथून मग ते बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होईल. आणि त्याच्यामुळे डायरेक्ट थेट मग शरीराला मिळेल. त्याला आपण म्हणतो बायपास. आता जसं बघितलं आपण हे लूज तेल दिलं किंवा जे तेल आपल्या फॅट आपल्या पशुखाद्यामध्ये असतं, त्याच्यावरती रुमेन मायक्रोब्स किंवा हे बॅक्टेरिया अटॅक करतात आणि त्याला ते स्वतःच्या बॉडीमधलं किंवा किंवा बॉडीचं न्यूट्रिएंट त्याला बनवून टाकतं. आणि ते पुढे जाऊन मग शेवटी चौथ्या पोटामध्ये ते जेव्हा बॅक्टेरिया मरतात त्या ॲसिडिक पीएचमध्ये, आम्ल पीएचमध्ये जेव्हा बॅक्टेरिया मरतात आणि मग त्या बॅक्टेरियांच्या शरीरातलं सगळं पचवून गाईला सगळं न्यूट्रिशन मिळतं. त्याला आपण म्हणतो की फूड किंवा खाद्यामधलं जे न्यूट्रिशन आहे त्याचा बदल होतो मायक्रोबियल न्यूट्रिशनमध्ये किंवा जीवाणू निर्मित पशु आहारामध्ये, न्यूट्रिएंटमध्ये आणि त्याचा जेवढे चौथ्या पोटात जाऊन ते पचतात आणि आतड्यामधून त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं त्या मग ते बॉडीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. म्हणजे डायरेक्ट होत नाही. पहिलं फूडमधून मायक्रोबमधनं मग शरीर. आणि हे जर आपण हे टाळायचं असेल, ही प्रक्रिया बायपास करायची असेल, तर त्या रुबिनल फर्मेंटेशन मधून बायपास करून हा बायपास फॅट आहे, हा जो गोटा आहे किंवा त्याला ज्या प्रकारे बनवलं जातं, तर ते चौथ्या पोटात जातं आणि डायरेक्ट तिथून थेट आतड्यामध्ये पचन होतं. म्हणून त्याला बायपास प्रोटीन किंवा बायपास फॅट हे ते घटक आहे. आता हे किती द्यायला पाहिजे बायपास फॅट? तर बायपास फॅट आपण म्हणतो की 1 लिटर दुधासाठी 10 ग्रॅम त्याचं प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे हे तेल आपण बघितलं की तेल हे आपल्या गाईचं पोटाचं वातावरण जे आहे ते खराब करतं कारण त्याची प्रॉपर्टीजमुळे, म्हणून आपण ते टाळतो. बायपास फॅट असं काही करत नाही कारण ते रुमेनमध्ये त्याचं कोठीपोटात त्याचं पचनच होत नाही. म्हणून ते बायपास झाल्यानंतर काय होतं, त्याचं डायरेक्ट शरीरातील फॅटमध्ये रूपांतर होतं, की जेणेकरून जिथे लागेल दुधासाठी किंवा बॉडी फॅटसाठी ते तिकडे त्याचं काम सुरू होतं. आता जेव्हा आपण बायपास फॅट द्यायचं म्हणतो, तर जेवढं दूध आहे, समजा 10 लिटरच्या गाईला 100 ग्रॅम, 20 लिटरच्या गाईला 200 ग्रॅम, 30 लिटरच्या गाईला 300 ग्रॅम, 50 लिटरच्या गाईला 500 ग्रॅम इतकं पण आपण देऊ शकतो, कारण त्याचा पोटामध्ये कुठलाही वाईट परिणाम होत नाही. जर गाय आपली गाभण असेल, तर त्या गाभण गायला आपण 100 ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये त्या गाभण गायला आपण बायपास फॅट हे दिलं पाहिजे. धन्यवाद. सर बोला. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता हा प्रश्न कसा आहे, याच्यावर मला पण थोडीशी शंका आहे, की त्यांनी विचारलंय की बायपास फॅट पचल्यानंतरही त्याचे कण कशामुळे शेणामध्ये दिसून येतात? धनंजय जाधव म्हणून विचारतात. हां. खरं तर मला वाटतं उलट बायपास फॅटमुळं कण दिसायला नाही पाहिजेत. आपलं काय मत आहे याबद्दल? नाही, बायपास फॅटचे प्रोटेक्शन आता मे बी आता जे बायपास करताना जे प्रोटेक्शन अतिशय जास्त झालं असेल, तर कदाचित ते शेणावाटे बाहेर पडू शकतील. तर शक्यतो ते कसं आहे, की जेवढी गरज आहे तेवढंच द्यायला पाहिजे. एक्सेस झालेलं कदाचित ते बाहेर परंतु असं शेणावाटे बाहेर शक्यतो पडायला नाही पाहिजे. त्यांनी ते चेक करावं नेमकं, की त्याचेच प्रमाण आहे का ते? आणि जे सप्लायर आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांनी ते आणलंय त्यांना दाखवून दिलं पाहिजे नेमकं, की काय झालेलं आहे. कारण शक्यतो असं होता नाही. बायपास फॅट हे एवढं म्हणजे हे असतं म्हणजे गाईच्या शरीराला आवश्यक असतं, की शक्यतो ते शरीराबाहेर पडत नाही. एकतर त्यांनी कन्फर्म करावं, गाईचं शेण धुवावं. शेण धुवून प्रॉपर शेण धुतल्यानंतर म्हणजे त्यांना असं वाटत असेल, की नाही हे शेण पडल्यानं शेवटी काय वरून पडलंय का असं बुडबुड्यासारखं किंवा असं, तर त्यांनी पहिलं धुवून बघावं शेण. त्याच्यानंतर मग ते धुतल्यानंतर कन्फर्म करावं, की आतमध्ये येस हे बायपास फॅटच आहे. आणि मग ते ज्यांच्याकडनं तो सप्लाय झालाय त्यांना दाखवून द्यावं, की हे बायपास फॅट शेणामध्ये का आलेलं आहे. आणि हे वारंवार होत असेल तर म्हणजे एखाद्या वेळेस समजा गाईचं पोट मी म्हटलं, की अपचन जर झालं, तर अपचन आणि डायरियामध्ये फरक आहे. इन्फेक्शियस डायरिया आणि अपचन ह्याच्यामध्ये फरक आहे. तर तो
अपचन झालं असेल तर गाय म्हणजे काऊ टेन्स टू थ्रो आउट, आपल्या शरीरातलं जे घटक आहे ती बाहेर टाकायचा प्रयत्न करते. तेव्हा जर एखादी वाढ असेल तर दॅट इज ओके. पण हे नेहमी होत असेल तर ते त्याचा चेक करायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. तरी पण मला आता अजून एक प्रश्न विचारायची संधी सोडायची नाहीये आपल्याला. हो डॉक्टर. आमचे विकास जाधव म्हणजे हे प्रशांत भोसले म्हणून आहेत होळवरून. त्यांच्याकडे एक लहान वासरू आहे आणि त्यांनी विचारलंय की लहान वासराला आपण म्हणतो की त्याचं पोट चांगलं वाढलं पाहिजे आणि त्याचं रुमेनची चांगली वाढ होण्यासाठी हे चारा द्यावा लागतो. सुरुवातीला 15 दिवसापासून थोडा थोडा द्यायचा 3 महिन्याच्या आत. तर असा चारा देताना सुका चारा द्यायचा का हिरवा चारा द्यायचा, हे त्यांनी विचारले. प्रशांत भोसले म्हणून आहेत, होळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा. हा, चारा जो खायला सोपा जाईल, जसं आता समजा हे लसूण घास आहे किंवा जे सोपं फायबर आहे पचायला, त्याच्यामध्ये जास्त लिग्निन नको. इव्हन मोठ्या जनावरांमध्ये पण काही लोक आता ते हरभऱ्याचं किंवा सोयाबीनचं जे काय झाडं आहेत, म्हणजे आता जो काही चारा काय वेळ मिळत नाही, मग त्याचं मी थोडंसं विषांत करतो बरं का डॉक्टर साहेब, की वासराकडे मी येतोच, परंतु जे आता सगळ्यात आपण म्हणतो की चारा कुठला चांगला, तर कडबा कुट्टी, की त्याच्यानंतर मग समजा ते गव्हाचं काढ आहे किंवा भाताचा पेंडा आहे, की हे बाबा फायबर सोर्सेस म्हणून चांगले. त्याला पण आता पर्याय आले की ते हरभरा असेल किंवा हरभऱ्याचा भूस असेल किंवा सोयाबीनचं ते असेल किंवा बरंच काय काय तुरीचं भूस असेल. आता पण त्याच्या काड्या आहेत की गाय खायचा प्रयत्न करते, पण त्या काड्या आपण हातामध्ये घेऊन बघितलं पाहिजे अगोदर. तुम्ही हातामध्ये घेऊन बघा, हाताला दाबून बघा, ते इझिली दाबलं गेलं पाहिजे. नसेल हाताला काड्या टोचत असतील तर ह्या काड्या पोटात गेल्यानंतर तुमच्या रुमिनल वॉलचं पूर्ण इपिथेलियम जे आहे ते पूर्ण फाडून टाकतात, आतमध्ये जखमा करतात. कारण आतमध्ये काय रुमेन शांत असतं, रुमेनचे कायम हालचाल चालू असते आणि हालचाल चालू करत असताना हे मध्ये काय जर असे म्हणजे जर टोकदार घटक आले तर ते आतमधल्या इपिथेलियमचे पूर्ण खराब करून टाकणार आहे. म्हणून शक्यतो असे प्रकार किंवा असा प्रकारचा चारा शक्यतो द्यायचा टाळा, की जेणेकरून लक्षात घ्या, काही वेळा त्या काड्या चावून चगळून ती गाय परत खाली टाकते, तिला बिचाऱ्याला खाता येत नाही. ते त्या कवणीमध्ये अशा पडलेल्या मोठे मोठे काड्याचे जे काड्या असतात, त्या टोकदार काड्या त्या खाली पडलेल्या असतात. हे जास्त चांगल्या दुधाच्या गायींना असे प्रयोग करू नका. त्याला सगळ्यात चांगलं आणि चाऱ्याचं जर नियोजन करायचं असेल तर आता समजा जो काही सीझन येणार आहे, त्या सीझनमध्ये एक वर्षभराचं शक्य झालं तर तो जो चारा आहे तो एकदमच घेऊन ठेवा आपल्या गोठ्यामध्ये. त्याच्यामध्ये गव्हाचं, आता मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो, तर उत्तर प्रदेशमध्ये सगळं गव्हाचं काडच आहे तिथे त्या गायींना, म्हशींना खायला आणि ते मस्त चमकतात, चांगली चमक येते त्या गायींना अंगावरती. तर गव्हाचं जे आहे ते थोडंसं भिजवून द्यायचं, त्याचं फायबर थोडंसं नरम करायचं आणि 1 तासभर भिजवून मग ते तुम्ही गायींना खाऊ घाला. त्याचे फायबर चांगल्या प्रकारे पचतील असं बघा. आता कमिंग बॅक टू वासरू. वासराला आपल्याला काय करायचं, की त्याचं रुमेन, त्याचं पोट जितक्या लवकर डेव्हलप होईल तितकं चांगलं. आणि ते चांगलं डेव्हलप होणार असेल तर त्यासाठी उपयोग म्हणजे चांगलं गव्हाचा भरडा किंवा मक्याचा भरडा, म्हणजे पोटात गेल्यानंतर ऍसिड्स त्याच्यामध्ये ब्युटरिक ऍसिड जेवढं जास्त तयार होईल, ब्युटारेट तयार होईल. त्याच्यामध्ये ब्युटारेट पण आपण काही वेळा देतो जनावरांना, की ते दिल्यामुळे गायीच्या पोटातले जे पॅपिले आहेत, म्हणजे रुमेन पोटी पोटात डेव्हलप होण्यासाठी जे त्याचे एक टर्किश टॉयल सारखं एक हे असतं डेव्हलपमेंट आपले म्हणतो, ती जेवढे वाढेल तितकं मग गायीचं रुमेन हे चांगलं डेव्हलप. त्याच्यामध्ये एन्झाईम्स आणि ब्युटारेट यांचा प्रभाव असं दिसतं की ज्याच्यामुळे लवकर कोठीपोट रुमेन डेव्हलप होतं आणि रुमेन डेव्हलप झालं की तितक्या फास्ट त्या वासराची ग्रोथ होते, वासराची वाढ जितक्या लवकर होते. आणि चारा किंवा हे देण्यापेक्षा थोडंसं आपण जर तिला 50-50 ग्रॅम आपण जर तिला गव्हाचा भरडा किंवा मक्याचा भरडा जर तिला पहिल्या काही दिवसात दिला, किंवा ह्या मला वाटतं काफ स्टार्टरमध्ये जे काफ स्टार्टर त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी अशा असतात की ब्युटारेट असतं त्याच्यामध्ये किंवा एन्झाईम्स असतात. तर ह्यावेळी जसं गायीमध्ये बघितलं की बॅक्टेरिया जे पचवतात तसं नसतं. त्या वासराचं तर सिंपल स्टमक ॲनिमल सारखं असतं. एकच पोटाचा प्राणी असतो आणि त्याचं रुमेन डेव्हलप होण्यासाठी त्याला एन्झाईम्स देणं गरजेचं आहे. त्याला ब्युटारेट देणं गरजेचं आहे, जेणेकरून रुमेन डेव्हलपमेंट आणि ब्युटारेट नॅचरली तयार करायला त्याला गहू भरडा किंवा मका भरडा जर थोडा दिला तर तिचं प्रमाण जे ते आहे ते रुमेन पॅपिल्याचं वाढून जसं पोट हे चांगलं डेव्हलप होतं. त्याच्यामुळे चारा द्यायचा असेल तर असा चारा द्या की तुला इझिली खाता आला पाहिजे. थोडासा तुम्ही तासभर भिजवून जरी दिला तरी ते चांगलं आहे. मिठाचं पाणी वगैरे मारायचं नाही. नुसता चारा त्या गाईला वासराला हा द्यायचा आहे, जेणेकरून तिचं पोटातलं जे ऍक्टिव्हिटीज आहेत, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज ह्या हळूहळू होतील, सुरू होतील. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता
हा एक थोडासा मोठा प्रश्न आहे बार्ली वापरा संदर्भातला. तर मी त्याच्यावर सांगेल की बऱ्याच पशुपालकांशी माझ्याशी जो संपर्क झाला किंवा तसं बार्ली वापरण्यासंदर्भात जे नियम आहेत ते पशुपालकांकडून पाळले जात नाहीयेत आणि त्यामुळं मला वाटतं बार्ली वापरणं योग्य नाहीये. त्याच्यामुळे बरचसं जनावरांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यावर त्याला आपण विस्तृत एक विषय घेऊन त्याच्यावर बोलू. आज याच्यात वेळ कमी पडेल त्यामुळे आजचा हा विषय याच्यामध्ये नको घ्यायला. त्यासाठी आपण वेगळं एक वेगळ्या कार्यक्रमामध्ये त्याचं नियोजन करू. दुसरा प्रश्न विचारलाय की शुगर ग्रेज, मेगा स्वीट, मका यातील उपयोगी काय आहे? तर हे चाऱ्याचे प्रकार आहेत मला वाटतं डॉक्टर साहेब. हो यातलं मका पण चांगलं आहे, शुगर ग्रेज पण चांगलं आहे, मेगा स्वीट याच्यामध्ये पण चांगला चारा आहे असंच ना? हो तर हो, हे हां, चारा आहे, हे चाऱ्याचे प्रकार आहेत. तर ते वापरलं चांगलं फायबर, होईल. हा. हां, चारा चारा आपल्या कशासाठी पाहिजे? पोट भरायला पाहिजे. बस. एक न्यूट्रिशनसाठी जवळपास आपल्याला त्याला त्याच्यातनं 8-9% प्रथिने मिळतील. हां, जास्त प्रथिने आपल्याला ही लसूण घास किंवा बरसीम आणि रायग्रास याच्यातनं मिळणार आहे. परंतु नक्कीच. चांगल्या प्रकारचा फायबर, चांगल्या प्रकारचा चारा जर पाहिजे असेल तर हा नक्कीच आपण हे जे काही करतोय हिरवा चारा त्यातनं काही ते चांगले क्लोरोफिल्स म्हणजे ते पिगमेंट्स पण मिळतात गायींना. त्याचं फर्मेंटेशन चांगलं आणि पाणी पण मिळतं. म्हणजे ते कॅरीज वॉटर 80-85% पाणी पण जातं पोटामध्ये गायीच्या. फक्त हे लक्षात घ्यायचं की कोरडा चारा सोबत पाहिजे. जर तुमच्याकडे फक्त हिरवा चारा असेल तर मग तुमच्या गायीचं दूध हे तुम्हाला कायम एसएनएफ कमी लागणार. काही वेळा गाई फॅट समजा लागेल, परंतु मग 8-0, 8-1 असा जो एसएनएफ लागतो, तर ह्या हिरव्या चाऱ्यामुळे शक्यतो लागतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. पुढे असाच एक प्रश्न आलेला आहे. मला वाटतं त्याचं उत्तर आपण बऱ्यापैकी दिलेलंच आहे. हं. परंतु मी वाचतो तो प्रश्न. गायीची अचानक फॅट कमी होते, यावर काय कारण असू शकतं? जसं की आपण चर्चा केलेलीच असेल मला वाटतं. हां. हो, आता आपण सांगितलं फॅट वाढवायचे जे काही आहेत त्याचे जे काही कारण आहेत. ॲसिटिक ॲसिड हा प्रिकर्सर आहे. म्हणजे ॲसिटिक ॲसिड पासून पुढे फॅट बनतं. जेणेकरून त्याचं प्रोडक्शन आहे ते मेंटेन करावं आणि आहारामध्ये शक्यतो म्हणजे लगेच बदल करू नये. जनरली काय होतं, की शेतकऱ्याला वाटतं, "अरे, त्याला आज हे खाद्य खाऊन बोलवू." ते बॅग संपली किंवा त्याची बायको सांगते, "अरे, आता बॅग संपली, दुसरं खाद्य म्हणजे नवीन खाद्य घेऊन या." मग तेव्हा खाद्य समजा दुसरं आपण आणलं, "आता हे वापरून बघू." असं शक्यतो प्रयोग करायचे नाहीत. कुठलंही खाद्य बदलताना 10 दिवसाचा वेळ घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला वाटलं, "चला नवीन कंपनीचं आपण खाद्य खाऊ घालू किंवा नवीन काहीतरी प्रयोग करू." तर कुठलाही चाऱ्यामधला प्रयोगही नवीन करताना किंवा डायरेक्ट तुम्ही त्याला टाकलं लसूण घास पुढे, तरी त्याचं पोट खराब होणार आहे. तुम्ही त्याला थोडासा अचानक गहू खायला घातला, काय उरलंय किंवा गहू दिला, तरी पण त्याचं पोट खराब होणार आहे. त्याच्यामुळे कुठलेही प्रयोग हे अचानक करायचे नाहीये. तुम्ही तिला आपण म्हटलं, की ती गाय स्वतः पचवत नाहीये आपल्यासारखं. म्हणजे आपण आज दिलेला चारा हा बाहेर यायला जवळपास 72 तास लागतात. म्हणजे 24 ते 3 दिवसानंतर तो चारा बाहेर येतो. त्याच्यामुळे तिचं जे पोट आहे ते खूप स्लो आहे. म्हणजे हळू-हळू तिचं पोटाचं फर्मेंटेशन होऊन खाद्यातलं प्रोटीन पचवून बॅक्टेरियल प्रोटीन बनवून त्याच्यानंतर त्याचं बॉडी प्रोटीन बनायला हा वेळ लागतो. त्याच्यामुळं 72 तास तिला वेळ आणि त्याचे अचानक कुठले बदल करू नका. कमीत कमी 10 दिवसांचा वेळ घ्या. फक्त कुठलाही नवीन घटक 10% इंट्रोड्यूस करा आणि मग 20%, 30% असं करून तुम्ही टप्प्याटप्प्याने जा, की जेणेकरून कुठलाही खाद्य किंवा ह्यामुळे वाईट परिणाम त्या फॅटवरती किंवा दुधावरती होणार नाही. आता फक्त फॅटच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं, तर म्हणजे तिला आपण म्हटलं, की ॲसिडिक ॲसिडसाठी कोरडा चारा जितका तुम्ही जास्त द्याल किंवा त्याचं प्रमाण 5 ते 6 किलो, सकाळी 3 किलो, संध्याकाळी 3 किलो हे फिक्स ठेवायचं. हे जर तुम्ही नाही बदललं, तर तुमचं फॅटचं प्रमाण हे बदलणार नाही. ते टिकून राहील. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर साहेब. तर आता पुढचा एक प्रश्न आहे, की पहिला कालवड आहे म्हणून काय सांगावे? प्लीज सर्व उपाय झालेत. म्हणजे आता याच्यातून काय शक्यतो म्हणजे असं प्रॉब्लेम ॲक्चुअली काय? काय हां. प्रॉब्लेम आहे हा कळत प्रॉब्लेम नाहीये हां. डॉक्टर साहेब. तुम्हाला काय हो. कळलंय का यातून? नाही, नाही. ते आलं होतं इथे खाली येऊन माझ्या ह्याच्यावरती. हां. पहिला कालवड काय प्रयत्न म्हणजे नेमकं काय झालंय? पशु आहारामध्ये थोडंसं काय असेल, तर आपण त्या पुढच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर घेऊ, की आता आपण म्हणतोय तुम्ही मगाशी लिहून हां. दिलं 18 ते 20 नक्कीच, लिटर नक्कीच. गाईच्या म्हणजे त्या दुधाच्या गाईला काय-काय आपण दूध असताना किती आहार द्यावा लागेल तसं. पहिला रोग काय पहिल्या वेतामध्ये दूध हे शक्यतो जर कमी म्हणजे कमीच असतं आपल्याला. तिसऱ्या वेतामध्ये मग ते शूट होते किंवा तिसऱ्या वेतामधून ते पुढे मग दूध जास्त द्यायला लागतं. दुसऱ्या-तिसऱ्या वेतात. पहिल्या वेतामध्ये दूध हे नेहमी कमीच राहतं. डॉक्टर साहेब आता बरेचसे प्रश्न आहेत. मी पण सर्व शेतकऱ्यांची थोडीशी माफी मागतो, की वेळेचं औचित्य साधून आपल्याला जास्त म्हणजे आपली परीक्षा नाही आम्हाला घ्यायची. कारण मला माहिती आहे कंटिन्यू तुम्ही लगातार 1.25 तास बोलताय अगदी तळमळते ना.
परंतु तरी पण मला राहून एक शेवटचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, की जनरली एक साधारण 18 ते 20 लिटरची गाय आहे. तर तिला एक जनरल पशु आहार कसा असावा, जेणेकरून उत्पादन खर्च नियंत्रित राहील आणि दुधाची गुणवत्ता पण चांगली येईल? हा एक साधारण हो. जनरल प्रश्न आहे. आणि उरलेले सगळे प्रश्न मग आपण बऱ्यापैकी आपण उत्तरं दिलेली आहेत. तरी पण काही पशुपालकांनी विषय सोडून जे प्रश्न विचारलेले आहेत ना, ते आपण पुढच्या वेगळ्या त्या सेशनमध्ये घेऊ. तर डॉक्टर साहेब, त्याच्याबरोबर हा हो. आपला शेवटचा प्रश्न. हो, पशुआहाराबद्दल पण आपण म्हणजे आपण असे एक टप्प्याटप्प्याने सेशन घेत राहू, की जेणेकरून म्हणजे डायरेक्ट आपल्याला थेट संवाद साधता येईल सगळ्यांशी. आता हा जो म्हणजे आता सगळ्यात असं झालेलं आहे, की कुठल्याही धंद्यामध्ये टिकून राहणं महत्वाचं आहे. म्हणजे जशी आहे ना, आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तह व्हायचे, की बाबा चला हे घ्या पण आम्हाला, मग ते कुठल्या क्षणी पुढे जायचं आणि कुठल्या क्षणी बॅकआउट व्हायचं हे आपल्याला बिझनेसमध्ये पण शिकून घ्यायला लागेल. ते हे कसं करायचं त्याच्यामध्ये, की आता समजा ठीक आहे, आता आपलं दुधाला रेट नाही आपण म्हणतो, की आता बघा, की पोल्ट्री व्यवसाय. पोल्ट्री मी का उदाहरण देतो कारण बघा, की असं एक हे होतं, की पोल्ट्री व्यवसाय संपला म्हणजे कोरोनाच्या काही महिन्यानंतर असं झालं होतं, की काही लोकांनी ते म्हणजे बऱ्याच इथे व्हिडिओज वगैरे आले, न्यूजमध्ये दाखवलं, की त्यांनी कोंबड्या सोडून दिल्या जंगलामध्ये. काही ठिकाणी त्यांना खड्ड्यामध्ये बिचाऱ्यांना हे केलं आणि मग बिझनेस खूप लॉस झाला त्याच्यामध्ये किंवा असं हे होत असतं प्रत्येक बिझनेसमध्ये आणि त्याचा तो कायम भाग आहे. पण एक असं बघा, की कमी रेट का होईना किंवा काय तर हा आपला दूध धंदा किंवा फूडचा हे जे आहे हा बिझनेस ॲग्रीकल्चरचा खूप लोकं ह्याच्यामध्ये यायला लागले, तर त्यांना माहिती आहे, की लॉकडाऊन असू दे किंवा लोकांना जेवायला तर पाहिजेच किंवा त्यांना खायला पाहिजे. पण दूध दुभतं तर आपल्याला पाहिजेच. म्हणून दुधाचा जो हा आपला बिझनेस आहे, तो हा टिकून राहिला. त्याच्यामुळे आता तुम्ही थोडा धीर धरायला लागेल. आता फक्त ह्याच्यावेळी काय करायचं, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा आपल्याला कॉस्ट कमी करताना काय करायचं असतं, की जसं आता सगळ्यात पहिला प्रश्न होता सरांचा, की किंवा पहिला आपण हे बघितलं, की चाऱ्यातनं जे प्रोटीन्स आहेत, ते घेतल्यानंतर त्याच्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे, ती पर प्रोटीन कॉस्ट ही कमी झाली. दुसरं आपण बघितलं, की ज्या डी-ओ-सीज आहेत, म्हणजे आता जे पशुखाद्य किंवा डी-ओ-सीमुळे जे बनतं, त्याच्यामध्ये जास्त फायबर न घालता आपल्याला पशुखाद्यामध्ये हे बघितलं पाहिजे, की फायबर किती कमी आहे. 10% च्या आतमध्ये जर फायबर असेल, तर ते पशुखाद्य चांगलं कधी. तर त्याचं एनालिसिस घ्यायचं, की त्याच्यामध्ये फायबर किती आहे. कमीत कमी फायबर असलं म्हणजे जेणेकरून पशुखाद्य तुमच्या दुधाला पर लिटर कमी लागेल. 1 लिटर दूध तयार करायला खर्च किती होतो हे काढा. मग समजा एखाद्या गाईचं दूध आता प्रश्न असा आहे, की 18 ते 20 लिटर गाईला आपण किती खायला घालायचं? तर 18 ते 20 लिटर गुणिले तुमचं म्हणजे जो काही तुमचा रोजचा खाद्याचा खर्च आहे तो काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आपल्या ह्या दूध देणाऱ्या गायी आपल्या गोठ्यामध्ये किती आहेत? हे लोकं आपल्याला पैसे कमवून देणारे लोकं आहेत. म्हणजे आपण म्हणतो, की घरामध्ये कमवणारे व्यक्ती किती आणि खाणारे व्यक्ती किती आहेत? एक असं उदाहरण द्यायचं असेल. तर ह्या एखादा समजा आपल्याकडे 10 गायी असतील, तर 10 गायी किंवा 3च गायी असतील, तर त्यातली 1 गाय ती दूध देणारी पाहिजे, 2 गाय दूध देणारी पाहिजे आणि 1 गाय ही गाभण पाहिजे, ड्राय प्रेग्नंट पाहिजे. किंवा 10 गायी असतील, तर त्यातल्या 6 गायी ह्या दुधामध्ये पाहिजेत आणि 4 गायी ह्या प्रेग्नंट पाहिजेत. ह्या कसं, तर पहिल्या 3 गायी ह्या ताज्या वेलेल्या पाहिजेत. दुसऱ्या 3 गायी ह्या मधल्या म्हणजे 4 ते 6 महिन्यातल्या पाहिजेत आणि शेवटच्या ज्या 3 गायी आहेत त्या किंवा 4 गायी आहेत त्या ड्राय प्रेग्नंट म्हणजे आता त्या शेवटच्या गाभण 8 ते 9 7-8-9 महिने ह्या पिरियडमधल्या पाहिजेत. जेव्हा या 7-8-9 महिने तेव्हा वितील, तेव्हा ह्या 4 ते 6 मधल्या पुढे गेल्या पाहिजेत आणि ह्या त्या पहिल्या 3 महिन्यातल्या ज्या गायी आहेत, त्या दुसऱ्या 3 महिन्यामध्ये गेल्या पाहिजेत. आणि समजा आपल्या ह्या 10 गायींमध्ये ज्या 6 गायी दूध देणाऱ्या आहेत आणि या 6 गायींमध्ये आपलं दूध समजा जे काही असेल 100-150 लिटर दूध असेल, तर ते 100 हे दूध तुमच्या गोठ्यामध्ये कायम राहिलं पाहिजे. तुम्ही गायी घेतानाच समजा अशा घेतल्या, की ज्या एकदमच दुधामध्ये आहेत आणि मग नंतर ते एकदम 6 महिने एकदम सगळ्या आटून जातील आणि सगळ्या एकदम मग तुमच्यावरती असा लोड येईल, की ह्यांना खाऊ काय घालायचं? कारण आपल्या दुधातनं काहीच पैसे मिळत नाही. म्हणून नियोजन करताना असं करायचं, की 1/3 1/3 गायी ज्या आहेत त्या पहिल्या 3 महिन्यातल्या, 2/3 ज्या आहेत त्या मधल्या वेतातल्या आणि तिसऱ्या ज्या आहेत तिसऱ्या तृतीयांश ज्या आहेत त्या गायी ज्या आहेत त्या शेवटच्या ह्याच्यातल्या म्हणजे गाभण काळात अशा निवडायच्या किंवा अशा अशा सेटअप आपल्या गोठ्यामध्ये असला पाहिजे. 60% ते 70% गायी दुधामध्ये आणि 30% गायी ह्या 30 किंवा 40% गायी ह्या प्रेग्नंट. तेव्हा ते आपला खर्च बरोबर चालतो. आता जेवढं त्यांचं दूध आहे, हे दूध किंवा ब्रीड सगळ्यात म्हणजे आपल्या पशु आहारामध्ये किंवा ह्याच्यामधला, की आता एखादी गाय तिचं दूधच 2 लिटर आहे किंवा 5 लिटर आहे. तिला मी किती पण खाऊ घातलं तर ती फार तर 6 होईल तिचं दूध, 7 होईल. पण तिचं 25 लिटर दूध आपल्याला येणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं ब्रीड कुठलं चांगलं आहे. कसं ब्रीड इम्प्रुव्हमेंट करता येईल. पुढच्या कालावधी कशा चांगल्या आणता येतील किंवा आपल्या
चांगलं ते नवीन सेक्स सीमन असेल किंवा हे नवीन टेक्नॉलॉजी वापरून आपल्याकडे नवीन चांगल्या दूध देणाऱ्या कालवडी कशा येतील हे बघितलं पाहिजे. कारण दूध आपण कोणाकडनं घेऊ शकतो, जिची क्षमता आहे. क्षमता नसेल तर तेवढं आपण दूध आपण घेऊ शकत नाही. म्हणून 18 ते 20 लिटरच्या गाईला आपण काय द्यायचंय तर लक्षात घ्या की या गाईचं दूध समजा आपण म्हणतो ढोबळपणाने 500 लिटर आहे, 500 तिचं वजन 500 किलो आहे, दूध तिचं 18 ते 20 लिटर. तर 450 ते 500 किलो वजनाच्या गाईला ड्राय मॅटर किंवा कोरडा पदार्थ जो आहे तर आपण आता हे सगळं बऱ्याचशा गोष्टी तुम्ही चर्चा ऐकली असेल की 3% 3% ऑफ बॉडी वेट म्हणजे तिच्या वजनाच्या 3% म्हणजे साधारण 15 किलो आपण तिला एकूण पशुहार दिला पाहिजे. म्हणजे कोरडा चारा, त्याच्यानंतर सुकलेला चारा प्लस हिरवा चारा, ग्रीन पावडर आणि खाद्य हे तिन्ही मिळून तिला म्हणजे ड्राय मॅटर प्रमाणात त्यातलं पाणी काढून पाणी विरहित पदार्थ तिला 15 किलो गेला पाहिजे. हे दूध जसं जेव्हा वाढेल, तिचं दूध हे जेव्हा 25 लिटरला जाईल किंवा एखादी गाय तुमच्याकडे 25 लिटर्सला असेल तर हे जे 3% ऑफ बॉडी वेट आपण म्हणतो ते 3.5% 3.5% वर जाणार आहे. जेव्हा ते दूध तिचं जाईल 30 लिटर किंवा 35 लिटर किंवा 40 लिटर त्या प्रमाणामध्ये तिचा हा ड्राय मॅटरचा गरज ही वाढणार आहे. 3% ड्राय मॅटर मध्ये तुम्हाला जे दूध 40 लिटर किंवा त्याच्यापेक्षा 30 लिटरच्या वरच्या गाया आपल्याला तेवढं ड्राय मॅटर देऊन ह्या त्यांचं न्यूट्रिशन किंवा त्यांची गरज ही पुरी करता येऊ शकत नाही. म्हणून 500 किलो वजनाची गाय परंतु दूध जास्त असेल तितकं हे ड्राय मॅटर तिच्या खाद्यामध्ये हे वाढवत गेलं पाहिजे. आता ह्याला आपण जी 18 ते 20 लिटरची गाय आहे तिला ह्या 3% प्रमाणे रोज साधारण 7 किलो 6.5 ते 7 किलो पशुखाद्य, त्यानंतर तिला 22 किलो 20 ते 22 किलो तिला हिरवा चारा आणि 5 ते 5.5 किलो कोरडा चारा हे तिचं रोजचं म्हणजे 22 आणि 7 29 आणि 5 म्हणजे साधारण 34 किलो 34 ते 35 किलो रोजचं तिला खाद्य हे गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये जर त्याचं दूध वाढत गेलं तर त्या प्रमाणात 25 लिटर झालं 30 लिटर तर त्या प्रमाणामध्ये हे जे 3%च्या ऐवजी 3.5% म्हणजे तिला खाद्य जे आहे ते 8 ते 9 किलो, चारा जो आहे तो 25 ते 26 किलो हिरवा चारा आणि कोरडा चारा 6 ते 7 किलो या प्रमाणात तिचं खाद्य हे कारण त्याची गरज वाढते त्या प्रमाणामध्ये, म्हणून तिचं हे प्रमाण वाढवत न्यायचंय. पण शक्यतो एका लिटर दुधाला जर आपण 300 ग्रामचा हिशोब पकडला तर 7 म्हणजे 7 21 म्हणजे 6.5 किलो ते 7 किलो पशुखाद्य हे त्या गाईला देणं गरजेचं आहे. 300 ग्राम पर लिटर मिल्क आणि त्यानंतर हिरवा चारा साधारण तुमच्याकडे जर सायलेज असेल तर सायलेजमध्ये हे तुम्हाला 15 ते 16 किलो सायलेज घालावं लागेल जेणेकरून तिला तेवढंच ड्राय मॅटर मिळेल. 4.5 ते 5.5 किलो तिला ड्राय मॅटर मिळेल 20 लिटरच्या गाईला. आणि कोरडा चारा साधारण 5 किलो म्हणजे 2.5 किलो सकाळी 2.5 किलो संध्याकाळी, म्हणजे असा डिवायडेड फॉर्म मध्ये तिला हे पशुखाद्य सकाळी 3 किलो 3.5 किलो संध्याकाळी 3.5 किलो, हिरवा चारा सकाळी 11 किलो संध्याकाळी 11 किलो, सायलेज सकाळी 8 किलो संध्याकाळी 8 किलो आणि कोरडा चारा सकाळी 2.5 किलो संध्याकाळी 2.5 किलो असं डिवायडेड फॉर्म मध्ये तुम्ही तिला दिलं तर तिची पर डे रिक्वायरमेंट पूर्ण होऊन आणि जे काय मिनरल मिक्सचर किंवा सप्लिमेंट आहे ते एका लिटरला 5 ग्रॅम याप्रमाणे जर आपण दिलं तर ती गाभण तिचा आपला जो फोकस असला पाहिजे, आपला सगळा फोकस हा तिला गाभण करण्यावरती असला पाहिजे ना की दूध मिळवण्यावर. दूध फॅट एसएनएफ हे कधी येईल की जेव्हा तिला आपण न्यूट्रिशन चांगलं ठेवून ती गाभण कशी राहील ह्याच्यावरती आपला फोकस असेल. आपला फोकस सध्या फक्त दुधावरती आणि फॅट एसएनएफ वरती येतोय. तो न होता आपला फोकस तिला गाभण कसं लवकर करता येईल ह्याच्यावरतीच असला तर त्याच्यापासून आपल्याला वर्षाला एक वेळ तितका फास्ट मिळेल तितका आपला दूधधंदा हा नेहमीच प्रॉफिटमध्ये राहणार आहे. आणि जे तुम्हाला मी प्रमाण सांगितलं की किती काही दुधामध्ये किती काही प्रेग्नंट आणि किती काही ड्राय प्रेग्नंट अशा असल्या पाहिजेत तर त्याप्रमाणे आपल्या सायकल आपल्या गोठ्यामध्ये ठेवा जेणेकरून आपल्या गोठ्यात कायम आपल्याला अर्निंग सुरू राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. मला वाटतं आता लगातार आपण 1.5 तास एकटंच अशी प्रखर बॅटिंग करताय आणि त्यामुळे सगळ्यांना चांगली उत्तरं दिलेत, समर्पक उत्तरं दिलेत आणि याचं इनकॅशमेंट आपल्या पशुपालकांकडून नक्कीच होईल. आजच्या या प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे आणि खरोखर पशुवैद्यांचा पशुपालकांशी थेट संवाद होतोय ही फार महत्वाची बाब आहे. आणि जे मार्मिक प्रश्न विचारले जातात आणि त्यावर मार्मिक उत्तर पण दिली जातात ही पण महत्वाची गोष्ट आहे. जेणेकरून आज आपण आपल्या गोठ्यामध्ये असाल किंवा आपल्या शेतामध्ये असाल त्या ठिकाणी आपल्याला बसून ही माहिती ऐकता येते आणि शक्यतो आपल्याला आज कुठला प्रश्न पडलाय त्याचं उत्तर आज आपल्याला मिळतंय. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच प्रश्न आपण ऐकतो आणि हे प्रश्न एकत्रित ठेवता ठेवता नवेच प्रश्न उभे राहतात आणि जुने प्रश्न असेच निघून जातात. त्यामुळं आज ही एक संधी चांगली आपल्याला गोविंद फाउंडेशन मार्फत उपलब्ध झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आज ही जी सिरीज झालेली आहे यात वेगळे विषय घेऊन आपण पुढे येणारच आहोत.
या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे विषय पण आपण हाताळणार आहोत. आणि त्याचं एक समर्पक आजचा जो विषय होता तो सगळ्यात महत्वाचा की फक्त आहारावर होता. त्यामुळे बऱ्याच पशुपालकांनी काही प्रश्न विषय सोडून विचारलेत. त्यांची थोडी मी दिलगिरी व्यक्त करतो की कारण ह्या सेशनमध्ये आपल्याला ती उत्तरं देता येणार नाहीत. आणि ती उत्तरं नक्कीच महत्वाची आहेत. त्याचं उत्तर पण वैयक्तिक काही जे प्रश्न आले त्याला आपल्याला तुमचे जर नंबर असतील तर फोनवर आपण नक्कीच द्यायचा प्रयत्न करू. पण लगातार डॉक्टर साहेबांना एवढं जास्त त्याच्यामध्ये बिझी ठेवणं किंवा त्यांची परीक्षा घेणं थोडक्यात हे नाही मला असं काही नाही डॉक्टर साहेब, धन्यवाद. खूप खूप चांगला सेशन झाला, खूप चांगलं इंटरॅक्शन झालं आणि अशाच अजून आपण इंटरॅक्शन करावेत असं मला वाटतं. नक्कीच. पुढचं आपण वेगळे विषय घेऊन याच्यामध्ये येऊ शकतो. वेगळे सेशन आपण वेगळे विषय घेऊन याच्यामध्ये येऊ शकतो. तर आता पुढचा जो महत्वाचा विषय की आज खरं तर डॉक्टर साहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. डॉक्टर पराग गोगळे सर अगदी सुरुवातीपासून गोविंद डेअरी गोविंद फाउंडेशनशी जोडलेले आहेत. कुठलाही विषय देशाच्या बाहेर कुठलाही विषय घडला की त्यांना मला वाटतं झोप पण येत नसेल. पहिलं आपण शेतकऱ्याच्या दारात कसं करू हा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. आणि एक शेतकऱ्यांचा डॉक्टर, एक शेतकऱ्यांचा आहार तज्ञ म्हणून त्यांची आज महाराष्ट्राबाहेर जी ख्याती आहे ती फार महत्वाची आहे. आणि ते आज आपल्याला लाभले. त्यांचं शिक्षण, त्यांचा अनुभव पाहता फार मोठी व्यक्ती आहे आणि त्यांनी आपल्यासाठी एवढा वेळ दिला. त्यांनी सांगितलेला एक मुद्दा फार महत्वाचा आहे की आज आपण आपल्या मुलाला ₹2 चॉकलेट द्यायला इकडे-तिकडे बघतो. कारण हीच जर चॉकलेट आपण न देता आपल्या जनावराला चांगल्या पशुखाद्य दिलं आणि त्यातून चांगले पैसे मिळवले, तर माझ्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होईल. विजन आपल्या बरोबर असतं. एवढे विचार करणारे आपण पशुपालक जर आपण या आहाराचं जर लक्ष नाही दिले तर आपले हे पैसे असे शेणामधून निघून जाणार आहेत. आणि आज मला वाटतं या शेणाला थोडासा फिल्टर डॉक्टर साहेबांनी लावलाय आणि हे फिल्टर करून हे पैसे जास्त आपल्याकडे कसे येतील याचं नियोजन किंवा हे जे डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे पूर्ण गोविंद फाउंडेशन गोविंद डेअरी किंवा सर्व पशुपालक जे जॉईन झालेले आहेत सर्व पशुपालकांच्या वतीनं मॅनेजमेंटच्या वतीनं डॉक्टर पराग गोगळे सर यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. डॉक्टर साहेब आपल्याला काय बोलायचंय का? नाही धन्यवाद डॉक्टर गायकवाड साहेब. खूप चांगला सेशन झाला आणि असे सेशन अजून आपण करूया आणि जितक्या प्रॅक्टिकल आपल्याला गोष्टी शेतकऱ्यांकडनं आपल्याला घेता येतील त्या देता येतील त्यांना तेवढं आपण त्यांना सगळं जे नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे काय आहे किंवा जगभरामध्ये काय काय नवीन शोध लागतायत किंवा ते आपल्याकडे आपल्या प्रॅक्टिकल वे मध्ये आणि खूप सोप्या शब्दामध्ये आपण त्यांना हे समजावून सांगू शकतो की ज्यांना त्या गोष्टी आपल्या गोठ्यात